नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनुरे. आज आपण योजना म्हणजे स्कीम हा टॉपिक बघणार आहोत. त्यामध्ये ग्रामीण विकासाच्या योजना याचा पार्ट 1 आपण या ठिकाणी बघतोय. तर पार्ट 1 हा खूप महत्त्वाचा आहे. कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, कंबाईन गट ब असेल, गट क असेल, पूर्व असेल, मुख्य असेल, सगळ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारं ग्रामीण विकासाच्या योजनेमधलं भाग 1. यामध्ये ऍक्च्युली बघा, या ग्रामीण विकासाच्या योजनेमध्ये आपण कोणकोणत्या योजना बघणार आहोत. मनरेगा असेल, म्हणजे अनेक स्कीम आपण या ठिकाणी बघणार आहोत. मनरेगा असेल, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना असेल, प्रधानमंत्री रोजगार योजना असेल, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असेल, पुरा स्कीम असेल, त्यानंतर कोणती रे दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना असेल. म्हणजे अनेक स्कीम ग्रामीणच्या रिलेटेड या ठिकाणी बघणार आहोत. या योजने म्हणजे आत्ताच्या या लेक्चरमध्ये आपण जनरली मनरेगा आणि मनरेगा कशी निर्माण झालेली आहे हे आणि अजून कुठलं जी काही स्कीम आहे, तर प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम आणि पंतप्रधान रोजगार आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम इथपर्यंत आपण बघणार आहोत या लेक्चरमध्ये. कारण मनरेगा खूप मोठी आहे, त्यामुळं या ग्रामीण याच्यामध्ये मनरेगा आणि कोणती रे प्रधानमंत्री रोजगार योजना आणि त्यानंतर कोणती बाबा प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना. ओके, त्यानंतर प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि सेम तशीच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना. ह्या 4च स्कीम आपण या पार्ट 1 मध्ये बघू शकतो, कारण मोठा आहे पार्ट 1. ओके, मग त्यावरील प्रश्न जे आहेत बघा, हे सगळं जे बघतोय आपण, तर मनरेगा सगळ्यात महत्वाची स्कीम आहे. अनेक प्रश्न सर्वात दारिद्र्य निर्मूलनाची ही स्कीम असेल किंवा ज्याला ग्रामीण विकासाच्या योजना आपण म्हणतो, त्यामध्ये सगळ्यात महत्वाची स्कीम कोणती असेल? नरेगा. त्यालाच आपण नंतर 2009 पासून मनरेगा असं केलेलं आहे. ही योजनेवर मॅक्सिमम क्वेश्चन आहेत. जर समजा ग्रामीण विकासाच्या योजनावर म्हणजे दारिद्र्य निर्मूलनाच्या योजनावर जर प्रश्न विचारले असतील, 100 प्रश्न विचारले असतील, तर जवळजवळ लक्षात ठेवा 70% प्रश्न याच स्कीमवर विचारली जातात. किती रे? 70% प्रश्न. म्हणजे ग्रामीण विकासाच्या योजनेमध्ये मनरेगा अत्यंत महत्वाची आहे, हे लक्षात ठेवा. ओके, मग मनरेगा कशी निर्मित झाली त्यावर असेल. त्यानंतर प्रधानमंत्री रोजगार PMRY आणि PMR पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना. पंतप्रधान रोजगार जनरेशन प्रोग्राम असेल तर. ओके, मुख्यमंत्री ते सेम तसंच. आपण एवढ्या स्कीम बघणार आहोत, पण मनरेगा जास्तीत जास्त महत्वाची आहे आणि अगदी डिटेल मी जेवढं यामध्ये घेतोय, एकही प्रश्न यामध्ये आपण सोबत काय घेतो रे, 2011 ते 2024 म्हणजे अद्यापपर्यंत 24चं एंडिंग चालू आहे आता, बरोबर? एंडिंग चालू आहे. तर 24च्या एंडिंग पर्यंतची जेवढी प्रश्न आलेले आहेत, ही सगळी प्रश्न याच्यामध्ये या मनरेगामध्ये आपण घेतोय. अलग लक्षात. किती वर्षाचे होतात रे? 14 ते 15 वर्षाचे प्रश्न सोबत सगळे प्रश्न जे कोणत्याही परीक्षेला आले असतील, 21,000 प्रश्न संचामधले सगळे प्रश्न या ठिकाणी घेतोय. ते इकॉनॉमिक्स या विषयाअंतर्गत आलेले. पहिले सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. ओके, मग आपण मनरेगा हा टॉपिक बघूया आता. तर मनरेगावर कशी प्रश्न आले आहेत आणि मनरेगा कशी स्कीम आहे, मग मनरेगा नेमकी कशी तयार झाली. बघा, पहिली गोष्ट मनरेगा कशी तयार झाली आपण थोडी पार्श्वभूमी बघूया. सर्वात अगोदर पहिलं NREP स्थापन झाली. कधी रे? NREP 1980 ला. NREP याची पार्श्वभूमी जर बघितलात तर कशी तयार झाली ते कळेल. NREP तयार झाली पहिलं नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम 1980 ला स्थापन झालं. त्यानंतर मग त्याच्या पुढं 1983 ला RLEGP स्थापन झालं. रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम स्थापन झालं 1983 ला, बरोबर ना? 1980 ला आपल्या याच्या पुस्तकात दिलेलं मी सगळं. ओके, बघा 1980 ला 2 ऑक्टोबर 1980 रोजी NREP नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम सुरू झाला. ग्रामीण अकुशल मजुरांना मजुरी रोजगार देणारी. ओके, म्हणजे ग्रामीण गरिबांना उत्पादक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी NREP स्थापन झाली ही. आणि त्याच्यानंतर कोणती स्थापन झाली रे?
RLEGP या दोन्ही योजनेच्या एकत्रीकरणातून JRY जन्माला आली. कोणती रे? या दोघांच्या एकत्रीकरणातून कोणती निर्माण आली? JRY. ओके, JRY कधी निर्माण झाली? JRY लक्षात ठेवा 1989 ला, 1 एप्रिल 1989 ला. लक्षात ठेवा 1 एप्रिल 1989 ला ही कार्य निर्माण झाली. मग JRYचं पुढं कार्य JRYची पुनर्रचना करून JGSY निर्माण करण्यात आली. कार्य कसं कार्य हळूहळू बघा, पहिलं NREP RLGP या दोघांच्या एकत्रीकरणातून कोणती? JRY जवाहर रोजगार योजना म्हणा. जवाहर रोजगार योजना 1 एप्रिल 1989 ला निर्माण करण्यात आली. मग हिची पुनर्रचना करून JGSY निर्माण करण्यात आली. म्हणजे JRY ची पुनर्रचना करून बघा, हिची पुनर्रचना करून जवाहर ग्राम समृद्धी योजना निर्माण करण्यात आली. कधी? 1900 99 ला, 1 एप्रिल 1999 ला, 1 एप्रिल 1999 ला. हे तुम्ही चार्ट तयार ठेवा तुमच्याकडे. ओके, त्याच्यानंतर बघा हे एक स्कीम निर्माण झाली. ओके, दुसरी आश्वासित रोजगार योजना. आश्वासित रोजगार योजना म्हणजे काय? एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स स्कीम EAS ही निर्माण झाली कधी रे? 1993 2 ऑक्टोबर 1993 ला निर्माण झाली. मग या दोन्हीच्या स्कीमच्या एकत्रीकरणातून बघा आता म्हणजे काय रे? JGSY आणि प्लस काय रे? EAS आश्वासित रोजगार योजना या दोघांच्या एकत्रीकरणातून मग कोणती निर्माण झाली? 25 सप्टेंबर 2001 रोजी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना निर्माण झाली. लक्षात ठेवा संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. ओके, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना निर्माण झाली कधी? 25 सप्टेंबर 2001 रोजी. 25 सप्टेंबर 2001 रोजी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना निर्माण झाली. लक्षात ठेवा. ओके रे? पुनर्रचना JRY ची पुनर्रचना होऊन JGSY आली आणि एक आश्वासित रोजगार योजना 2 ऑक्टोबर 1993 ची. या दोन्हीचं एकत्रीकरण करून काय संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सुरू झाली. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि एक नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम 14 नोव्हेंबर 2004 ला. याच्यासोबतच काय एक नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम काय 2004 ला सुरू झालं. मग ह्या बघा या दोन्हीच्या एकत्रीकरणातून पुन्हा हे एक एक्स्ट्रा सुरू झाली. समजा या दोन्हीच्या एकत्रीकरण हे झालं पण हे एक एक्स्ट्रा. मग अशीच काय मग या दोन्हीच्या एकत्रीकरणातून कोणत्या रे? नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम प्लस हे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना या दोन्हीच्या एकत्रीकरणातून मित्रांनो कोणती निर्माण झाली रे? नरेगा निर्माण झाली. नरेगा कायदा आहे, कायदा 2005 चा आणि काय रे? आणि या योजना सुरू झाली कधी? 2 फेब्रुवारी 2006 रोजी 200 जिल्ह्यामध्ये. कधी? 2 फेब्रुवारी 2006 ला सुरू झाली नरेगा. या दोन नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम 2004 ची आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना या दोन योजनेच्या एकत्रीकरणातून कार्य 2 फेब्रुवारी 2006 ला नरेगा निर्माण झाली. आणि या नरेगा कार्य कायदा कधी जाय सांगितले तुम्हाला? 2005 चा. आणि ह्या दोन्हीच्या एकत्रीकरणातून कार्य हे नरेगा निर्माण झाली आणि 2009 ला नरेगाचं मनरेगा झाले. जर दिसत नसेल तर बघा 2009 ला काय झालं रे? मनरेगा निर्माण झाली. ओके, लक्षात ठेवा. हे असं हे कार्य हे निर्मितीचं याचं काय या पार्श्वभूमी आहे. मग आपल्या या प्रत्येक योजनेबद्दल माहिती बघायची आहे आता. ओके, मग शेवटी आपण नरेगा बद्दल आणि या नरेगा सुरू होण्याच्या अगोदर बघा या नरेगा सुरू होण्याच्या अगोदर करे एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम जी आहे महाराष्ट्राची सुरू झाली. सगळ्यात महत्वाची कामाचा अधिकार मिळवून देणारी पहिली स्कीम जर असेल तर 1965 ला करे 1965 ला प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली. प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रामध्ये. लक्षात ठेवा. आणि त्याचे प्रवर्तक होते वि.स. पागे. कोण? वि.स. पागे हे याचे प्रवर्तक होते. आणि ऍक्च्युअली स्कीम सुरू झाली 1972-73 मध्ये व्यावसायिक कर आकारून ही स्कीम सुरू करण्यात आली. लक्षात ठेवा. ओके, आणि या स्कीम बद्दल कायदा 1977 चा आहे. महाराष्ट्र रोजगार हमी कायदा 1977 चा आहे. कायदा. ओके, आणि ही स्कीमची अंमलबजावणी म्हणलात तर 25 जानेवारी 1979 ला अंमलबजावणी सुरू झाली. ओके, लक्षात ठेवा. कोणती? अरे एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम कोणाची आहे?
महाराष्ट्राची रोजगार हमी योजना जी आहे कधी सुरू झाली? ऍक्च्युली 65 मध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झाली. खरी योजना 72 मध्ये सुरू झाली, लक्षात ठेवा. आणि 77 मध्ये तिचा कायदा करण्यात आला आणि अंमलबजावणी ऍक्च्युली 25 जानेवारी 1979 ला झालं. आणि ही व्यवसाय कर आकारून ही कार्य महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आली. मग कार्य याच योजनेचं आदर्श घेऊन ही कार्य नरेगा, ज्याला म्हणतो आपण, ही नरेगा सुरू झाली. अलग लक्षात. म्हणजे महाराष्ट्राच्या रोजगार योजनेचं आदर्श घेऊनच कोणती नरेगा सुरू झालेली आहे, लक्षात ठेवा. ओके. मग कारण ही 65 ची आहे प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली. मग नंतर मग काय विसपाग्याची ही काय एक काय म्हणतात, विसपाग्याच्याच सांगण्यानुसार ही सुरू केली. पण विसपागे ह्या काय महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे काय प्रवर्तक होते. आणि मग ही योजना 72-73च्या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आली. ऍक्च्युली याचा कायदा 77 मध्ये करण्यात आला आणि अंमलबजावणी 25 जानेवारी 1979 ला करण्यात आली, लक्षात ठेवा. ओके. त्याचे एवढं जर लक्षात ठेवला तरी सफिशियंट आहे. फक्त कोणत्या योजनेपासून झाले? नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम आणि काय रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, हे 2 स्वतंत्र प्रोग्राम होते. या 2 प्रोग्रामच्या एकत्रीकरणातून जवाहर रोजगार योजना कधी रे 1 एप्रिल 1989 ला, म्हणजे कमीत कमी हे 80चा आहे, 83चा आहे, लक्षात आलं पाहिजे. ओके. जवाहर रोजगार योजना जी आहे 1 एप्रिल 1989 ची आहे. याची जवाहर रोजगार योजनेची पुनर्रचना करून JGSY म्हणजे जवाहर ग्राम समृद्धी योजना 1 एप्रिल 1999 ला सुरू करण्यात आली. आणि मग करे पुन्हा एक आश्वासित रोजगार योजना नवीन 2 ऑक्टोबर 1993 ला स्थापन झाली. आणि यात करे जवाहर रोजगार योजना आणि आश्वासित रोजगार योजनेच्या एकत्रीकरणातून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना करे 25 सप्टेंबर 2001 ला स्थापन झाली. याच्यावर अनेक वेळेस प्रश्न विचारलेत, लक्षात ठेवा. कशावर? संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेवर. याच्यावर जास्त प्रश्न असतात. या इतर सगळ्या योजनेपैकी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेवर जास्त प्रश्न असतात. पण संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम जे 14 नोव्हेंबर 2004 चा आहे, या दोघांच्या एकत्रीकरणातून नरेगा सुरू करण्यात आली. काय रे? नरेगा. आणि नरेगाचं नाव पुन्हा मनरेगा कधी करण्यात आलं? 2009 ला करण्यात आलेलं आहे. 2009 ला करण्यात आलेलं आहे. हे जर कळलं ना स्ट्रक्चर, तर मग बरेच प्रश्न सुटतात. यावरला प्रत्येक प्रश्न सुटत जाते. मग नरेगा बद्दल मी इन डिटेल सगळं घेणारच आहे. म्हणजे या योजनेपासून बघा, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, हे सगळे ग्रामीण एम्प्लॉयमेंट प्रोग्राम आहेत. काय आहेत? म्हणजे ग्रामीण भागामध्ये रोजगार मिळवून देणारे प्रोग्राम आहेत सगळे. ओके. हळूहळू इथपर्यंत येऊन थांबलेला आहे. आता सगळ्यात मोठा प्रोग्राम झालेला आहे, म्हणजे सगळ्यात मोठी स्कीम. आता 86,000 कोटी रुपये, म्हणजे सगळ्यात जास्त कोणत्या स्कीमवर खर्च केला असेल तर मनरेगावर. ओके. 24-25च्या अर्थसंकल्पात पण, बरोबर, ही माहिती असावं. तर आपण आता पार्श्वभूमी एका स्कीम बद्दल माहिती बघूया. ओके. तुम्हाला पार्श्वभूमी कळाली? म्हणजे पार्श्वभूमी आता एक बघूया. बघा आता काय पहिली स्कीम NREP, जी आपण इथे लिहून दिले बघा, NREP. ओके. NREP नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम कधीची सुरुवात आहे? 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिवशी 1980 ला. हे 80 लक्षात ठेवा पहिलं. का रे? 2 ऑक्टोबर 1980 ला. मग काय रे, कोणती स्कीम बघताना लक्षात ठेवा, मी पहिलेही सांगितलंय ती योजना कधी सुरू झालेली आहे, सुरुवात आणि काय 2 गोष्टी तर पहिलं कन्फर्म माहित पाहिजे की कशासाठी आहे, म्हणजे उद्देश वगैरे, आणि ते कोणत्या योजनेच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेली आहे, त्या योजनेचा उद्देश काय आहे, त्या टार्गेट काय आहेत. ओके. आणि त्याची पुनर्रचना करण्यात आलेली आहे का. ओके. ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं. वित्त पुरवठा काय आहे. ओके. पण या स्कीम जेव्हा बघतोय आपण, पार्श्वभूमी सगळ्या स्कीम बघतोय, तर हे सुरुवात आणि कशासाठी आहे, सुरुवात आणि कशासाठी आहे एवढंच बघायचं, समोर जायचं. या स्कीम मध्ये इतक्या आहे, कुठे रे, या इथपर्यंत संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेपर्यंत काय करायचंय की कशासाठी आहे इथपर्यंतच, म्हणजे आधी कधी सुरू झाली, याच्या पलीकडे तो प्रश्न येणार नाही. मग डिटेल कुठं विचारतील? नरेगावर. मनरेगा जे काय, मनरेगावर जास्त डिटेल विचारतील, किंवा महाराष्ट्राची रोजगार हमी योजना जी आहे त्याच्यावर जास्त डिटेल विचारतील. मग काय रे, इथं आपल्याला डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. मग यांचं काय माहित पाहिजे? स्थापना आणि ती काय कशासाठी आहे, म्हणजे तिचं नेमकं उद्देश काय, बस संपलं. बघा, तर 2 ऑक्टोबर 1980 रोजीची ही स्कीम आहे, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम. ग्रामीण अकुशल कशासाठी आहे बघा, ग्रामीण अकुशल मजुरांना. अकुशल म्हणजे काय रे, जे स्किलफुल नाहीत, ज्यांचं करे स्किल नाही, ज्यांच्याकडे अकुशल म्हणजे अंग मेहनतीचं काम करणारे, याचा अर्थ. ओके. म्हणजे अकुशल मजुरांना मजुरी रोजगार देणारी योजना आहे. करे ग्रामीण भागातील अकुशल, महत्वाचा आहे, मजुरांना मजुरी रोजगार देणारी ही NREP स्कीम आहे. हिचं मूळ उद्देश काय? ग्रामीण गरिबांना उत्पादक रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे. व्हेरी इम्पॉर्टंट. काय रे, म्हणजे ग्रामीण गरिबांना
गरिबांना बरं का उत्पादक म्हणजे म्हणजे उत्पादक रोजगार म्हणजे काहीतरी मालमत्ता उत्पन्न करून देणारे उत्पादक रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे हे एनआरईपीचं उद्देश आहे. म्हणजे हे मुख्य उद्देश ती कशासाठी आहे आणि हे सुरुवात एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही नाही. बघा नेक्स्ट बघा RLEGP रुरल आर म्हणजे रुरल लँडलेस म्हणजे काय भूमिहीन एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार गॅरंटी म्हणजे हमी प्रोग्राम कार्यक्रम. ओके ग्रामीण भूमिहीनांसाठी रोजगार हमी योजना असं या मराठीमध्ये बोलू शकता, पण इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा RLGP रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम. सोपा आहे. मग कधी सुरू झाले? 15 ऑगस्ट 1983 याच्या स्थापनेवर विचारले. स्थापना आणि कशासाठी आहे याच्या पलीकडे प्रश्न जाणार नाहीत. ओके आश्वासन कशाच दिले? भूमिहीन ग्रामीण मजुरांना रोजगाराचं. आता दिलेच लँडलेस म्हणल्यानंतर भूमिहीनांसाठीच असणार आहे. भूमिहीन ग्रामीण मजुरांना रोजगाराचं. मग आता याच्यात उद्दिष्ट लक्षात ठेवा ग्रामीण रोजगार निर्माण करणं आणि ग्रामीण भागातील राहणीमान सुधारणं आणि ग्रामीण भागात उत्पादक प्रकल्प उभारणं. काय ग्रामीण रोजगार निर्माण करणं, ग्रामीण भागातील राहणीमान सुधारणं आणि ग्रामीण उत्पादक प्रकल्प उभारणं. हे एकदा दोनदा बघा बरं का व्हिडिओ, तुम्हाला लक्षात येऊन जाईल सहज. ओके मग याच्या बाहेर प्रश्न नाही, निश्चित राहा, कारण हे अशा पद्धतीनेच मी नोट्स तयार केलेले आहेत. याच्या पलीकडे जाण्याचा प्रश्नच जाणार नाही निश्चित. ओके आज जिथं गरज आहे एक्स्ट्रा सांगण्याची तिथं मी एक्स्ट्रा स्वतः तुम्हाला सांगत असतो. JRY जवाहर रोजगार योजना तुमचा फायदा काय? याच्यासोबत मी प्रिव्हियस इयरची सगळी प्रश्न घेणार आहे, त्यामुळे तुमचा फायदा जास्त आहे यामध्ये. ओके जवाहर रोजगार योजना इथं काय लक्षात ठेवायला सांगितलंय? स्थापना आणि कशासाठी आहे? इथं पण सेम तसंच 1 एप्रिल 1989 ची आहे, हे महत्वाचं आहे. जवाहर रोजगार योजना कोणत्या दोन योजनेच्या एकत्रीकरणातून निर्माण झाली? मी क्वेश्चन करतो ते लक्षात ठेवा. NREP आणि RLGP इथं पहिल्या सुरुवातीला सांगितले का रे मी कोणत्या? बघा या दोन्हीच्या JRY निर्माण झाली बरोबर. NREP आणि RLGP या दोन योजनांच्या एकत्रीकरणातून जवाहर रोजगार योजना निर्माण करण्यात आली. जवाहर रोजगार योजना कोणत्या दोन योजनेच्या एकत्रीकरणात निर्माण झाली? नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम आणि रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम या दोन योजनेच्या म्हणजे हे 1980चा आहे आणि हे 1983चा आहे. या दोघांच्या एकत्रीकरणातून हे 1989चं हे JRY निर्माण झालं. ओके कशासाठी होती हे JRY? ग्रामीण भागात मजूर रोजगार पुरवण्यासाठी. सगळे हे ग्रामीण भागासाठीच आहेत. कोणती? मजुरी रोजगार पुरवण्यासाठी. महत्वाचं आहे कोणती? मजुरी रोजगार पुरवणं. आणि लक्ष्य समूह कोण होता? म्हणजे टार्गेट ग्रुप कोणता होता? BPL ग्रामीण गरीब आणि मागास जिल्हे, पण विशेषतः स्त्रिया दुर्बल घटकातल्या स्त्रिया आहेत यांच्यावर विशेष लक्ष या JRY अंतर्गत होतं. आणि RLGP अंतर्गत राबवली जाणारी इंदिरा आवास योजना ही नंतर 93 मध्ये JRY अंतर्गत इन्क्लूड करण्यात आली. महत्वाचं आहे लक्षात ठेवा. RLGP अंतर्गत राबवायची इंदिरा आवास योजना पहिलं RLGPचा भाग बनली, मग नंतर JRY ची भाग बनली, नंतर मग ती स्वतंत्र योजना झाली. आता ती प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कार्य करते. कोणती? इंदिरा आवास योजना. ओके उद्दिष्ट बघा JRY ची ग्रामीण भागात उत्पादक प्रकल्प उभारणे, ग्रामीण मजुरांच्या मजुरीत वाढ करणे, शेती कामाच्या मंदीच्या काळात रोजगार उपलब्ध करणे. महत्वाचं आहे बघा, मंदीच्या काळात रोजगार उपलब्ध करणे. वित्त पुरवठा केंद्र राज्य 80 आणि 20 आहे. हे एक लक्षात ठेवा. JRY महत्वाचे आहे म्हणून सांगतोय. JRY हे देशामधली पहिली सर्वात मोठी स्कीम आहे. विकेंद्रीकरणाची मोठी स्कीम आहे म्हणून विचारतात. JGSY जवाहर ग्राम समृद्धी योजना 1 एप्रिल 1999 ला कधीच्या विचारतात? कधीच्या? 1 एप्रिल 1999 ला सुरुवात झाली JRY ची पुनर्रचना करून. महत्वाचे. ओके उद्दिष्ट कायचं? मागणी आधारित पायाभूत सुविधा उपलब्ध करून ग्रामीण भागात शाश्वत मालमत्ता उभारणे. मागणी आधारित पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायचं म्हणजे एखादी मालमत्ता असेट निर्माण करायची आणि ग्रामीण भागात शाश्वत मालमत्ता उभारणे आणि ग्रामीण गरिबांना शाश्वत रोजगाराच्या सुविधा उपलब्ध करणारा स्रोत उभारणं. JGSY काय लक्षात ठेवायचं? शाश्वत याच्यामध्ये येते लक्षात ठेवायचं. मागणी आधारित पायाभूत सुविधा उपलब्ध करणे, जशी मागणी आहे त्यानुसार मग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं आणि त्याद्वारे ग्रामीण भागात काय करायची? शाश्वत मालमत्ता उभारायची. ओके याच्याच माध्यमातून काय करायचं? शाश्वत मालमत्ता म्हणजे सस्टेनेबल एखादी असेट निर्माण करायची आणि ग्रामीण गरिबांना शाश्वत रोजगाराच्या सुविधा उपलब्ध करण्याचा स्रोत उभारणं. त्या माध्यमातून काय करायचं? ग्रामीण शाश्वत रोजगाराच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी JGSY असं लक्षात ठेवा. ओके बाकी आता प्रिय उद्दिष्ट मला आता पूरक रोजगार निर्माण करणं. केंद्राचे वाटा 75-25 लक्षात ठेवावं लागेल बरं का. एकूण खर्चापैकी 22.5% खर्च SC/ST साठी करायचा होता आणि 3% खर्च अपंगासाठी होता. पायाभूत सुविधा उभारणं अनिवार्य आहे यांच्यासाठी. ओके आता आश्वासित रोजगार योजना याच्यावरही प्रश्न विचारतात. ती कधीची आहे असं विचारलेलं आहे. 2 ऑक्टोबर 1993 ची आहे. कधीची आहे? 2 ऑक्टोबर 1993. भारतातील दुर्गम व डोंगराळ भागातील 1778 तालुक्यात
सुरू करण्यात आली. पुढे काही दिवसांनी संपूर्ण भारतभर सुरू करण्यात आली. पण लक्षात ठेवा, पहिलं सुरू कधी झाली 2 ऑक्टोबर 1993 रोजी भारतातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील 1778 तालुक्यात सुरू झाली. पहिलं योजना काय होती, महत्वाचं आहे. काय होती रे? आश्वासित रोजगार योजना, एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स स्कीम. आता तुम्हाला मला वाटते 23 मध्ये देखील प्रश्न विचारला यावर. शेती कामाचा हंगाम नसलेल्या दिवसात कुटुंबामागे किमान 2 जणांना किमान 100 दिवस कामाचं आश्वासन देणे. महत्वाचं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. का रे? कशासाठी होती आश्वासित रोजगार योजना? शेती कामाचा हंगाम नसलेल्या दिवसात. काय? कधी? हंगाम नसलेल्या दिवसामध्ये कुटुंबामागे किमान 2 जणांना, एका कुटुंबामधल्या किती जणांना? 2 जणांना किमान 100 दिवस कामाचं आश्वासन देणे. प्राथमिक उद्दिष्ट रोजगार आश्वासन देणं आणि दुय्यम उद्दिष्ट काय होतं? रोजगार देणारं शाश्वत स्रोत निर्माण करणं. पहिलं रोजगार देणं हे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर काय करण्याचं? रोजगार देण्यासाठी एक शाश्वत स्रोत काहीतरी बाबा. चला, कुठं एखादी एखादी काय उद्योग सुरू केला, लघु उद्योग, त्यामध्ये पण त्यांना रोजगार मिळत असला एखादा शाश्वत रोजगार निर्माण करणं. आणि केंद्र राज्य वाटा 75-25. लक्षात ठेवा बरं का, ह्या गोष्टीकडे आश्वासित रोजगार योजना कम्पेअर टू बाकी योजनेपेक्षा महत्वाची आहे. ओके, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, लक्षात ठेवा. आता इथं बघा, या योजनेवर बाकी सगळ्या योजनेपैकी जेवढ्या बी आपण आता NREP, RLGP, JRY, JGSY किंवा आश्वासित रोजगार योजना बघितलंय, सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे बघा. अरे ही स्कीम, याच्यावर जास्त प्रश्न विचारतात. हे तुम्हाला पाठच पाहिजे, माहितीच पाहिजे. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सुरुवात 25 सप्टेंबर 2001. याच्या सुरुवात कधी झाली याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले. कधी? 25 सप्टेंबर 2001 ला. करे कोणत्या 2 योजनेच्या एकत्रीकरणातून सुरू झाली? JGSY म्हणजे जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि आश्वासित रोजगार योजना, या 2 योजनाच्या एकत्रीकरणातून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सुरू झाली. महत्वाचा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आणि उद्दिष्ट बघा, मजूर रोजगार देऊन अन्न सुरक्षा पुरविणं. काय करणं? मजूर रोजगार देऊन अन्न सुरक्षा पुरवणं, म्हणजे 5 किलो प्रति मजूर. ओके, म्हणजे अन्न सुरक्षा सुधारण्यासाठी वेतन रोजगार देणं. महत्वाचं, म्हणजे अन्न सुरक्षा सुधारण्यासाठी वेतन रोजगार देणं. वेतन रोजगार कायसाठी द्यायचं? अन्न सुरक्षा सुधारण्यासाठी. म्हणजे अन्न सुरक्षा पण आहे, वेतन पण आहे, असं लक्षात ठेवा. कोणती? संपूर्ण ग्रामीण रोजगार, म्हणजे संपूर्ण आहे म्हणायचं यात. ओके, आणि ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास करणं आणि ग्रामीण बेरोजगारीचं चक्र नष्ट करणं महत्वाचं आहे. आणि केंद्र राज्य वाटा 75-25 आहे. का रे? केंद्र राज्य वाटा 75-25 आहे. बघा, पुन्हा एकदा सांगतो, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 25 सप्टेंबर 2001 ची आहे. जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि आश्वासित रोजगार योजना, या 2 योजनाच्या एकत्रीकरणातून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सुरू झालेली आहे. उद्दिष्ट मजूर रोजगार देऊन अन्न सुरक्षा 5 किलोग्राम प्रति मजूर पुरविणे, म्हणजे अन्न सुरक्षा सुधारण्यासाठी वेतन रोजगार देणं हे महत्वाचं आहे. ओके, याच्यावर विचारतात प्रश्न. आणि ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास करणं, ग्रामीण बेरोजगारीचं चक्र नष्ट करणं आणि वित्त पुरवठा किती आहे? 75-25. याच्यावर जास्त प्रश्न विचारतात. हे मात्र तुम्हाला माहितीच पाहिजे मित्रांनो, हे तुम्हाला आवर्जून सांगतोय. ओके, आणि नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम, नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम हे 14 नोव्हेंबर 2004 चा आहे. कधीचा आहे? हा, अत्यंत मागास जिल्ह्यात सुरू करण्यात आले. कधी? अत्यंत मागास जिल्ह्यात कधी सुरू केले? 14 नोव्हेंबर 2004. 100% केंद्र पुरस्कृत. आता म्हणायचं नाही किंवा सर किती वाटा आहे? 100-25 होईल काय? सॉरी, 75-25 होईल नाही. 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे. उद्दिष्ट लक्षात ठेवा, पूरक रोजगार उपलब्ध करणे, या या जिल्ह्यामध्ये अन्न सुरक्षा निर्माण करणे. रोजगार पण आणि अन्न सुरक्षा पण. कुठली? नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम. नॅशनल नावाच आहे, फूड फॉर वर्क प्रोग्राम. ओके, आता राष्ट्रीय रोजगार हमी योजना, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हे मात्र सर्वात जास्त प्रश्न कशावर विचारतात? तर या स्कीमवर विचारतात. आपल्या कुठलाही प्रश्नपत्रिका अशी नसते की या मनरेगाची पार्श्वभूमी किंवा मनरेगा याच्यावर प्रश्न विचारत नाहीत. 100% प्रश्न विचारतात, म्हणजे विचारतातच. तेवढी गांभीर्याने ही स्कीम घ्या. जेवढं इथं डेटा दिलेला आहे त्याला अनेक वेळेस बघा. जर समजा स्कीमवर 5 प्रश्न मागच्या वर्षी विचारले असतील, यावर्षी 5 स्कीमवर विचारत असतील, त्या 5 पैकी 2-3 प्रश्न इथलेच असतात. लक्षात, म्हणजे ग्रामीणच्या असतात. ओके, किंवा 2 प्रश्न कृषीवरले असतात. म्हणून या 2 वर जास्त भर द्या. बघा आता 2 फेब्रुवारी कधी कधी बाकी पण स्कीम विचारू शकतात. म्हणून तुम्हाला कुठलीही स्कीम मी असं साधारण घेतलंय, एकदम व्यवस्थित घेतलंय. महिलाच्या स्कीम पण व्यवस्थित घेतल्यात, कौशल्य विकासाच्या स्कीम घेतलेल्या आहेत, ग्रामीणच्या पण व्यवस्थित घेतोय. शहरी तुम्हाला आज जवळपास तुमच्या स्कीम जे काय सगळ्या जवळपास संपवण्याचा प्रयत्न मी करतो आज किंवा उद्या 2-3 दिवसामध्ये. ओके, म्हणजे मॅक्सिमम तुम्हाला काय देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतोय. दिवसभर वाचून ह्या स्कीम सगळ्या घेतोय. म्हणून म्हणजे एकतर ऑलरेडी मी डेटा आत्ताच काढलाय
आत्ताच पुस्तक आलेलं आहे, तरी पण जास्तीत जास्त वाचून उगाच काहीतरी याच्यामध्ये द्यायचं म्हणून वाढवलंय का? निश्चित नाही. जे परीक्षेला येणार आहे, आजपर्यंत मी काय म्हणतो 14 वर्षामध्ये 200 पेपर म्हणतोय. राज्यसभा मुख्य, फॉरेस्ट, ॲग्रीकल्चर सगळ्या पेपरमधले या रिलेटेड आलेले प्रश्न विचार करून हे सगळा डेटा दिलेला आहे. याच्या पलीकडे प्रश्न गेला तर मला विचारा. ओके, बघा सुरुवात काय झालेली आहे. नरेगा स्कीम कधी सुरू झाली महत्वाचं आहे. 2 फेब्रुवारी 2006 ला. तुम्हाला झोपीत विचारलं तर ही तारीख माहिती पाहिजे. कायदा कधीचा मग नरेगाचा 2005 चा आहे. म्हणजे कधीचा आहे? 7 सप्टेंबर 2005 चा आहे. कायदा कधीचा आहे? 7 सप्टेंबर 2005 चा कायदा आहे. योजना सुरू झाली 2 फेब्रुवारी 2006 ला. हीच करेक्ट. राष्ट्रीय रोजगार हमी योजना कधी सुरू झाली? 2 फेब्रुवारी 2006 ला. बघा ओके, खूप महत्वाचं आहे. आणि कायदा 7 सप्टेंबर 2005 चा आहे. म्हणजे कायदा 5 चा आहे, योजना 6 ची आहे. कायदा 5 चा आहे, योजना 6 ची आहे. याच्यावर विचारलाय प्रश्न म्हणून सांगतोय. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायद्याची नोंदणी कोणती? राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना कायदा नोंदणी कधी झाली? 7 सप्टेंबर 2005 ला. आणि अस्तित्वात कधी आला म्हणलं तर काय सांगाल? 2 फेब्रुवारी 2006 ला. पण ऍक्च्युली काय रे, ही योजना 2 फेब्रुवारी 2006 ला संपूर्ण भारतभर सुरू झालेली नाही. लक्षात ठेवा, कुठं? भारतामधल्या काही भागामध्ये सुरू झालेली आहे. ओके, म्हणजे 2 फेब्रुवारी 2006 रोजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आंध्र प्रदेशातील अनंतपूर, कुठं रे? आंध्र प्रदेशामध्ये सुरू झाली. बघा, अनंतपूर जिल्ह्यातून घोषित करण्यात आली. करे प्रथमतः 200 अतिमागास जिल्ह्यात सुरू झाली. त्यात सर्वाधिक बिहार राज्यातील 23 जिल्ह्याचा समावेश होता. म्हणजे 2 फेब्रुवारी 2006 रोजी भारतामध्ये किती आहे? जवळजवळ 650च्या जवळजवळ काय रे जिल्हे आहेत. पण त्यामधल्या केवळ करे 2 फेब्रुवारी 2006 रोजी 200 जिल्ह्यामध्ये सुरू झाली. म्हणजे कुठून घोषणा करण्यात आली या योजनेची? आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यातून घोषित करण्यात आली. लक्षात ठेवा, प्रथमतः 200 अतिमागास जिल्ह्यात सुरू करण्यात आली. त्यातील सर्वाधिक बिहार राज्यातील 23 जिल्ह्याचा समावेश होता. ओके, तर गोवा राज्यातलं एकही नव्हतं, कारण तिथं ग्रामीण भाग नाही. म्हणजे जनरली काय रे, ही ग्रामीणची स्कीम आहे. ओके, ग्रामीणची आहे, जनरली ग्रामीणची स्कीम आहे. मनरेगा ग्रामीण रोजगारावर भर देते. कशावर? शहरी रोजगार देते का? नाही, ग्रामीण रोजगारावर भर देते, लक्षात ठेवा. ओके, आणि बघा 2 फेब्रुवारी 2006 ला फक्त 200 जिल्ह्यामध्ये सुरू झाली अतिमागास. आणि 2008 ला व्हेरी इम्पॉर्टंट, ओके, 1 एप्रिल 2008 ला संपूर्ण देशभर लागू करण्यात आली ग्रामीण भागामध्ये. ओके, बघा लक्षात ठेवा. अरे नरेगा कायदा म्हणला 7 सप्टेंबर, लिहून ठेवा बाजूला, 7 सप्टेंबर 2005 चा आहे. आणि सुरुवात योजना सुरू झाली 2 फेब्रुवारी 2006 ला 200 जिल्ह्यामध्ये. आणि संपूर्ण भारतभर म्हणलात, संपूर्ण भारतभर. अरे कधी? 1 एप्रिल 2008 ला. कधी? 1 एप्रिल 2008 ला. 8, 6, 5. ओके, लक्षात ठेवाय सप्टेंबर 2005. ओके, एवढं. आणि जर तुम्हाला विचारलं तर नरेगाला मनरेगा म्हणजे महात्मा गांधी रोजगार हमी योजना असं नाव महात्मा गांधी यांचं नाव कधी दिले तर 2009 ला. ओके, हे तुम्हाला टप्पे लक्षात आले पाहिजे. ओके, बघा यात 2 योजना समाविष्ट झाल्या. कोणत्या 2 योजनांचा समावेश होऊन ही नरेगा निर्माण झाली असं विचारतात? कोणत्या रे? संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, संपूर्ण ग्रामीण योजना 2001 ची, 25 सप्टेंबर 2001 ची संपूर्ण रोजगार योजना. आणि नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम 2004 ची, 14 नोव्हेंबर 2004 ची नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम. आणि 25 सप्टेंबर 2000 किती रे 1 ची संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. या दोन्हीच्या एकत्रीकरणातून नरेगा निर्माण झाली. कधी? 2 फेब्रुवारी 2006 रोजी निर्माण झालेली आहे. ओके, 2 ऑक्टोबर महत्वाचा, 2 ऑक्टोबर 2009 रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशी नरेगाचं नाव मनरेगा असं रूपांतरण झालं. महात्मा गांधी यांचं नाव देण्यात आलं. कधी रे? 2 ऑक्टोबर 2009 रोजी. लक्षात ठेवा. आणि का रे सगळ्यात महत्वाची बाब ही आहे, मग या योजनेमध्ये कशासाठी या योजना हमी कशाची देण्यात आलेली आहे? या योजनेमध्ये नरेगामध्ये हमी कशाची दिली रे? रोजगाराची हमी दिलेली आहे. कुणाला दिली आहे? कुटुंबाला दिलेली आहे. कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला दिले का? निश्चित नाही. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा आता काय रे, ज्या ग्रामीण, कुठं पाहिजे ग्रामीण, ज्या ग्रामीण कुटुंबातील म्हणते बघा, कुटुंबातील प्रौढ व्यक्तींना, खरे प्रौढ व्यक्तींना आहे, प्रौढ व्यक्तींना अकुशल म्हणजे काय रे? स्किलफुल नसणार, अंगमेहनतीचं काम करू इच्छितात अशा प्रत्येक कुटुंबास, म्हणजे प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना अरे प्रत्येक आर्थिक वर्षात 100 दिवसाच्या मजुरी रोजगार पुरविणे महत्वाचं आहे.
म्हणजे कोणाला ग्रामीण कुटुंबातील अकुशल अंगमेहनतीचा काम करणाऱ्या म्हणजे काम करू इच्छिणाऱ्या अशा प्रत्येक कुटुंबास म्हणजे प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना म्हणजे कुटुंबातील व्यक्तींना प्रत्येक आर्थिक वर्षात 100 दिवसाचं म्हणजे याचा अर्थ एखाद्या कुटुंबाला काय रे एखाद्या प्रत्येक म्हणजे एखाद्या कुटुंबात 100 दिवस म्हणजे समजा एक कुटुंब आहे एका कुटुंबाला 100 दिवस दिलं तर ते काय रे म्हणजे याचा अर्थ या कुटुंबातील प्रौढ व्यक्तींना म्हणा या कुटुंब हे एक कुटुंब म्हणजे काय रे या कुटुंबातील प्रौढ प्रौढ व्यक्तींना या कुटुंबातील प्रौढ व्यक्तींना हे 100 दिवस म्हणजे याचा अर्थ या कुटुंबातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला दिलंय का रे नाही या करे ग्रामीण कुटुंबातील प्रौढ व्यक्तींना 100 दिवसाचा आहे मग या जर कुटुंबामध्ये 7 लोक असतील तर 7 लोक 100 दिवस करे आपलं डिवायडेशन करू शकतात चल बा तू 10 दिवस जाय मी 10 दिवस जातो तू 12 दिवस जाय असं पण हे प्रत्येक कुटुंबाला आहे त्या प्रत्येक कुटुंबातील प्रौढ व्यक्तींना 100 दिवसाची काय रोजगाराची हमी एका वर्षात दिलेली आहे ते पण ग्रामीण कुटुंबाला अलग लक्षात हे तुम्हाला कन्फ्युजन करून घेऊ नका प्रत्येक ग्रामीण कुटुंबातील प्रौढ व्यक्तींना म्हणजे प्रत्येक व्यक्तीला नाही व्यक्तींना म्हणजे काय रे ग्रामीण कुटुंबातील प्रौढ व्यक्तींना म्हणजे काय म्हणजे एका कुटुंबालाच आहे मग एका कुटुंबामध्ये 10 लोक राहू तरी त्या 10 लोक त्या 100 मधलं डिवायडेशन करून घेऊ शकतात ओके प्रत्येक कुटुंब 100 दिवस रोजगाराचं विभाजन कुटुंबाच्या प्रौढ सदस्यात करू शकतात महत्वाचं आहे आणि प्राथमिक उद्दिष्ट काय रे शाश्वत ग्रामीण विकासाला चालना देऊन ग्रामीण कुटुंबाची उपजीविका सुरक्षितता वाढविणं म्हणजे रोजगारासंबंधीची जगातली सगळ्यात मोठी स्कीम आहे ओके उद्दिष्ट काय आहेत बघा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट उद्दिष्ट बघा सामाजिक समावेशन करून घेणं पंचायत संस्थांना बळकटी देणं सामाजिक समावेशन करे सोशल इन्क्लुजन करून घेणं समावेशन करून घेणं पंचायत राज संस्थांना बळकटी देणं करत करे अंमलबजावणी कोणामार्फत केली जाते ग्रामपंचायती मार्फत केली जाते या योजनेची गरिबांच्या राहणीमानात सुधारणा करणं त्यांना ते 100 दिवसाचा रोजगार देऊन त्यांना करे त्यांच्या राहणीमानामध्ये सुधारणा करणं असेल ग्रामीण कुटुंबातील सदस्यांना अकुशल अंगमेहनतीचं काम करू इच्छितात अशा प्रत्येक कुटुंबास प्रत्येक कुटुंब म्हणलं प्रत्येक व्यक्तीला नाही 100 दिवसाचा रोजगार पुरविणं मजूर रोजगार देत असताना नैसर्गिक स्रोतांचा नियमन करणं महत्वाचं आहे बघा उद्दिष्ट करे सामाजिक समावेशन पंचायत राज संस्थांना बळकटी देणं ओके गरिबांच्या राहणीमानात सुधारणा करणं ग्रामीण कुटुंबातील सदस्यांना अकुशल अंगमेहनतीचं काम करू इच्छितात अशा प्रत्येक कुटुंबात 100 दिवसाचा रोजगार पुरविणं मजूर रोजगार देत असताना नैसर्गिक स्रोताचा नियमन करणं त्यासाठी करे ही उद्दिष्ट होती आणि अर्जदाराने बघा समजा तुम्हाला रोजगार पाहिजे आता मला करे मनरेगा अंतर्गत 100 दिवसाचा रोजगार पाहिजे असेल काय असेल तर मला जॉब कार्ड घ्यावं लागतं ओके त्यासाठी नोंदणी करावी लागते नोंदणी केल्यानंतर किती दिवसात येतात बघा आणि किती अंतरावर आपला रोजगार उपलब्ध करून दिला जाते ते महत्वाचं बघा अर्जदाराने अर्ज केल्यापासून कशासाठी एम्प्लॉई म्हणून मनरेगा अंतर्गत एम्प्लॉई म्हणून करे अर्ज केल्यापासून 15 दिवसाच्या आत महत्वाचं आहे करे 15 दिवस आहेत 15 दिवसाच्या आत त्याच्या घरापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर परिसरात रोजगार पुरवला जाईल जर हे 100 दिवसाचा रोजगार जो आहे त्याला रोजगार म्हणून जर तुम्हाला करे तिथलं त्याचं जर तुम्हाला जॉब कार्ड डेव्हलप करायचं असेल तर मग करे त्याचा अर्ज करावा लागेल अर्ज केल्यापासून 15 दिवसाच्या आत तुम्हाला 5 किलोमीटरच्या आत 15 दिवसाच्या आत आणि 5 किलोमीटरच्या आत तुम्हाला करे रोजगार पुरवला जातो 5 किलोमीटरच्या पलीकडे पुरवू शकतात पुरवलं तर त्यांना काही एक्स्ट्रा काही वगैरे पैसे वगैरे काय असेल द्यावं लागतील बघा मजुरीचा दर बघा सुरुवातीला 60 रुपये होता किती रुपये होता विचारतात बघा सुरुवातीला जेव्हा योजना सुरू झाली 2006 ला तेव्हा 60 रुपये प्रतिदिन होतं महाराष्ट्र योजना सुरू झाली महाराष्ट्राची योजना सुरू झाली तेव्हा 47 रुपये होतं महाराष्ट्राचं ओके म्हणजे महाराष्ट्राची जी स्कीम होती 72-73 ची मिनिमम वेज ऍक्ट 1948 नुसार मजुरी दर ठरवला जातो मजुरी दर कोणत्या कायद्यानुसार ठरवला जातो असं विचारतात किमान मजुरी कायदा ओके कोणता 1948 चा मजुरी ही प्रत्येक कामगाराच्या पोस्ट खात्यात किंवा बँक खात्यात जमा केली जाते रोख स्वरूपात केवळ रोख स्वरूपात दिली जाते असं काय चुकीचं आहे काय पोस्ट खात्यात किंवा बँक खात्यात त्याची जमा केली जाते मजुरी ही महत्वाचं आहे बरं का याच्यावर प्रश्न आलेला आहे मजुरीसोबत शासकीय आरोग्य विमा देखील मिळवला जातो किंवा दिला जातो ओके मजुरीसोबत त्यांना शासकीय कार्य आरोग्य विमा देखील पुरविला जातो महत्वाचा बघा अर्जाने अर्ज केल्यापासून 15 दिवसाच्या आत त्याच्या घरापासून 5 किलोमीटर 5 किलोमीटर आहे 15 किलोमीटर मुद्दाम इथं ओके इथं 5 दिवस देतात करे मुद्दाम असं शफलिंग करू शकतात म्हणजे 15 दिवसाच्या आत त्याच्या घरापासून 5 किलोमीटर अंतराच्या परिसरात रोजगार पुरवला जाईल मजुरीचा दर सुरुवात झाली जेव्हा स्कीम तेव्हा 60 रुपये होता महाराष्ट्राची स्कीम सुरू झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये 47 रुपये होतं दर
आणि मिनिमम वेज ऍक्ट 1948 नुसार स्त्री पुरुषांना दोघांनाही करे समान कामासाठी समान वेतन 39D नुसार मग ते सारखं वेतन दोघांना दिलं जातंय. मजुरी ही कामगाराच्या पोस्ट खात्यात किंवा बँक खात्यात करे दिली जाते आणि मजुरीसोबतच शासकीय विमा देखील पुरविला जातो. स्त्री व पुरुष दोघांनाही सारखीच मजुरी असते या कायद्यानुसारच. ओके, सर्वप्रथम आंध्र प्रदेश राज्यानं मजुरी थेट लाभ आता DBT द्वारे ट्रान्सफर केला जाते, पण स्मार्ट कार्डच्या माध्यमातून केले. कुठल्या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून लक्षात ठेवा. म्हणजे पहिलं कोणतं राज्य आहे मग? सर्वप्रथम आंध्र प्रदेश राज्यानं मजुरी थेट लाभ आणि सुरू झाली पण आंध्र प्रदेशमधूनच. ते लक्षात ठेवायला सोपं आहे. आणि सध्या मजुरीचा दर 24-25 मध्ये म्हणलात सर्वाधिक कुठे आहे रे? हरियाणामध्ये. हे लक्षात ठेवा. सगळ्यात अधिक हरियाणामध्ये आहे 374 रुपये, गोव्यामध्ये 356 आणि महाराष्ट्र लक्षात ठेवा महाराष्ट्र 297 रुपये. 1 एप्रिल 2024 ला ठरवलं. त्यानंतर मग आता 1 एप्रिल 2025 ला बघू आपण. पण आता करे सर्वाधिक सध्या हरियाणामध्ये आहे 374 रुपये. ओके, आणि मग महाराष्ट्रामध्ये 297 रुपये सध्या मजुरीचा दर. ग्रामीण मजुरीचे अधिकार काय? मजुरांचे अधिकार. बेरोजगार भत्ता दिला जातो जर नोंदणीनंतर 15 दिवसाच्या आत मजुरी न मिळाल्यास. नोंदणी केली तुम्ही 15 दिवसाच्या आत तुम्हाला रोजगार मिळाला नाही तर मग तुम्हाला काय मिळतो रे? काय काय अधिकार आहेत बघा. बेरोजगार भत्ता तुम्हाला दिला जाईल. मजुरीसाठी नोंदणी अर्ज करता येते. ते केल्यानंतर जॉब कार्ड दिले जाते. नोंदणीनंतर 15 दिवसाच्या आत व 5 किलोमीटरच्या आत रोजगार दिला जातो. जर 5 किलोमीटरच्या पलीकडं म्हणजे 5 किलोमीटरच्या पलीकडे जर रोजगार दिला तर तुम्हाला 10% जास्त मजुरी देतात. म्हणजे 10% जास्त रोजगार दिला जातो. आणि कामाच्या ठिकाणी सोयी कोणकोणत्या असतात बघा. प्रथमोपचार असतो, पिण्यासाठी पाणी असते, पाळणागृहाची व्यवस्था असते. ओके, ज्या ठिकाणी तुम्ही काम कराल त्या ठिकाणी पाळणागृहाची व्यवस्था, पिण्याची पाणी, प्रथमोपचार या सगळ्या गोष्टी असतात. आणि 5 किलोमीटरच्या आत जर रोजगार दिलं तर 10% जास्त मजूर दिली जाते. आणि 15 दिवसाच्या आत रोजगार नाही दिल्यास करे तर मात्र कार्य बेरोजगार भत्ता दिला जातो. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. ओके, वेतनाचं वाटप हे केवळ बँक आणि पोस्ट ऑफिस खात्यातूनच व्हायला हवं असं करे काय राजस्व मुख्यालय एक वाक्य आलं होतं. म्हणजे बरोबर आहे की बँक अकाउंट किंवा पोस्ट ऑफिस खात्यातून दिलं जाते. म्हणजे महत्वाचं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. या कायद्यामध्ये काय आहे बाबा? या कायद्यात महिलांसाठी 33% आरक्षणाची तरतूद आहे. महत्वाचं. आणि ग्रामसभेच्या शिफारशीनुसार प्रकल्पाची निवड अंमलबजावणी आणि पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी कोणावर आहे? ग्रामपंचायतीची आहे. म्हणजे या योजनेअंतर्गत प्रकल्पाची निवड करण्याची किंवा अंमलबजावणी करण्याची किंवा पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी कोणावर आहे? ग्रामपंचायतीची असेल या योजनेअंतर्गत, मनरेगा अंतर्गत. आणि या योजनेचं मूळ कुठं सापडते रे? 2 ऑक्टोबर 1980 ला सुरू झालेल्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, जे बघितलं आपण NREP, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, तिथून सुरू झालेलं आहे मूळ. आपण सगळं मूळ शोधून काढले. बरोबर. हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिलाच अभूतपूर्व रोजगार हमी कायदा आहे. लक्षात ठेवा. ओके, खूप मोठा कार्यक्रम आहे काय. आणि यामुळं या मनरेगामुळं लक्षात ठेवा, मनरेगामुळे काय झालेलं आहे? रोजगार संधीत वाढ झालेली आहे. बरोबर आहे. झाली का रे? रोजगारमध्ये वाढ निश्चित झालेली आहे. आणि वेतन मिळकत वाढण्यास मदत झालेली आहे. महिला सक्षमीकरण झालेलं आहे. वित्तीय समावेशन झालेलं आहे. आणि का रे ग्रामपंचायती म्हणजे याचा आता पंचायत जी आहे ती बळकटी झालेली आहे. हे पण बरोबर आहे. ओके, आणि राज्यांनी उपलब्ध केलेल्या रोजगारावर केंद्र 90% म्हणजे जे काय राज्यानं जे काय रोजगार उपलब्ध करून देते आणि त्या रोजगारावरला खर्च कोण किती देते बघा? 90% केंद्र देते रोजगारावरला खर्च आणि राज्य केवळ 10% खर्च करते. लक्षात ठेवा, राज्यांनी उपलब्ध केलेल्या रोजगारावर केंद्र 90% खर्च करते आणि राज्य 10% खर्च करते. आणि ऑनलाईन ऍप्लिकेशनसाठी सेक्युअर मनरेगा अंतर्गत कामं सुकर होण्यासाठी एक ऍप्लिकेशन सुरू केले सेक्युअर. आणि जिओ मनरेगा JS आधारित 1 सप्टेंबर 2016 ला सुरू करून भुवन सॉफ्टवेअरची मदत घेतलेली आहे जिओ मनरेगासाठी. ओके, कुठल्या? भुवन या सॉफ्टवेअरची मदत घेतलेली आहे. आणि मनरेगा 2 कधीपासून सुरू झालेली आहे? 8 मे 2012 पासून सुरू झालेली आहे. लक्षात ठेवा, मनरेगा 2 कधीपासून सुरू झाली विचारतात. आता मनरेगा 2 चालू आहे तर ती 8 मे 2012 पासून सुरू झालेली आहे. आता महाराष्ट्राची मनरेगा बघू. महाराष्ट्राची मनरेगा नाही, महाराष्ट्राची काय रे? तर रोजगार हमी योजना महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्राची रोजगार हमी योजना असं महाराष्ट्राच्या रोजगार योजनेचं नाव आहे. तिला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो? एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, EGS. ओके, रोजगार हमी म्हणजे सगळ्यात पहिले म्हणजे केंद्राच्या योजनेपेक्षा ही कामाचा अधिकार जे कलम 41 अंतर्गत उपलब्ध करून दिला जातो तो पहिल्यांदा कोणी उपलब्ध करून दिला असेल तर ती मात्र रोजगार हमी योजनेचं कोणत्या? एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीमच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे. बघा, कारण रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? वि.स. पागे आहेत. आणि वि.स. पागे यांच्या प्रयत्नानं निवडक जिल्ह्यात
निवडक जिल्ह्यात 1965 मध्ये प्रायोगिक तत्वावर रोजगार हमी योजना प्रायोगिक तत्वावर कधी सुरू झाली? 65 मध्ये. आणि 28 मार्च महत्वाचा आहे, 28 मार्च 1972 ला 15 कलमी कार्यक्रमान्वये रोजगार हमी योजना सुरू झाली. 72-73च्या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आली. म्हणजे त्याचा अर्थ काय रे? 28 मार्च 1972 ला ही महाराष्ट्र रोजगार हमी योजना म्हणजे EGS योजना सुरू झाली महाराष्ट्रामध्ये. व्यावसायिक कर आकारून या योजनेचं काही जे गोष्टी आहेत ते भागवण्यात आल्या. 1977 ला व्हेरी इम्पॉर्टंट 1977 ला महाराष्ट्र रोजगार हमी योजना कायदा 1977 संमत करण्यात आलाय आणि त्याची अंमलबजावणी 25 जानेवारी कधी रे? 25 जानेवारी 1979 ला झाली. का रे? महाराष्ट्र रोजगार हमी योजना कायदा कधीचा आहे? 1977चा आहे. बघा कायदा कधीचा आहे? 77चा आहे आणि अंमलबजावणी 25 जानेवारी 1979. लक्षात ठेवा. इकडे कायदा कधीचा आहे? मनरेगा कायदा 7 सप्टेंबर 2005 चा आहे आणि अंमलबजावणी 2 फेब्रुवारी 2006 ला झालेला आहे. इथं बघा महाराष्ट्र रोजगार हमी कायदा कधीचा आहे? 1977 आणि अंमलबजावणी 25 जानेवारी 1979 ला झालेली आहे. हे महत्वाचं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागणार आहे. याला पर्याय नाही. याच्यावर प्रश्न येतात म्हणजे येतातच. कोण प्रवर्तक आहेत? वीस पागे. कधी 20 पागे लिहिले, कोणी कधी 20 पागे लिहिले. त्यामुळे काय याचं जास्त टेन्शन नका घेऊ. महाराष्ट्राकडून प्रेरणा घेऊनच केंद्र सरकारने नरेगा सुरू केली 6 मध्ये. लक्षात ठेवा. आपलीच प्रेरणा घेऊन त्यांनी गेला. आपण काय रे? उलट आपण या योजनेचे काय आहेत? आद्य प्रवर्तक आहेत. बरोबर. या योजनेत 77-78 ते 87-88 या 10 वर्षात दारिद्र्य जवळजवळ 60.4% वरून 36.7% पर्यंत कमी झालंय. एक कमी करण्यात सहभाग या योजनेचा आहे. रोजगार हमी योजना महाराष्ट्राच्या असं अरे या योजनेच्या काय म्हणजे मूल्यमापनाअंतर्गत सांगलेलं आहे. ओके. महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेची दीर्घकालीन सात्यता या योजनेला संसाधनातील 50% हिस्सा शहरी लोकसंख्येकडून पुरवला जात होता. म्हणजे या योजनेला जो काय पैसा लागायचा तो 50% हिस्सा शहरी लोकसंख्येकडून पुरवला जायचा. आणि 1990 मध्ये रोजगार हमी योजना फलोद्यान विकासासाठी जोडली गेली. म्हणजे फलोद्यान विकास कार्यक्रमाशी जोडली गेलेली आहे. महत्वाचा इथपर्यंत लक्षात ठेवा. बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. इथून पुढे आता काय रे? सगळे नरेगा आणि काय महाराष्ट्राची रोजगार हमी योजना या सगळ्याचे आपण प्रिव्हियस इयरची प्रश्न बघणार आहोत आता याच्या पुढे. ओके. हे इथपर्यंत आपण बघितलंय. एवढं जे बघितलंय नरेगा, फक्त नरेगा स्कीम झाली एवढ्या वेळात. ओके. आणि या नरेगाची सगळी प्रश्न ते 2011 पासून बघा 2011 पासून कधी 2011 पासून ते 2000 किती रे? 2000 बघा 2011 ते 2024 पर्यंत अद्यापर्यंतची प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत. ओके. बघू आता एक एक प्रश्न. सगळं नरेगा आणि काय रे? महाराष्ट्राची रोजगार हमी योजना इथपर्यंत आपण सगळे प्रश्न बघणार आहोत. बघा संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना कधी झाली आहे? 25 सप्टेंबर बरोबर ना? 25 सप्टेंबर 2001 ची आहे. केवळ डॅडॅशद्वारे राबवली जाते. कोणाद्वारे? ही देखील पंचायत राज संस्थाद्वारे. पंचायत राज संस्था रे, बाकी कोण? सार्वजनिक खाजगी भागीदारी, वित्त मंत्रालय, वित्त मंत्रालय सरकार काय संबंध आहे? काही नाही. पंचायत राज संस्थाद्वारे ही राबवली जाते. लक्षात ठेवा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा या अंतर्गत मिळणाऱ्या रोजगाराबाबत खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे? बघा या मिळणाऱ्या रोजगाराबाबत बघू. वर्षातून 100 दिवस ग्रामीण अकुशल व्यक्तीस रोजगार मिळते. वर्षातून 100 दिवस ग्रामीण अकुशल कुटुंबास रोजगार मिळते. वर्षातून 100 दिवस ग्रामीण अकुशल कुटुंबातील एका प्रौढ व्यक्तीस, हे महत्वाचं आहे, वर्षातून 100 दिवस ग्रामीण अकुशल कुटुंबातील प्रौढ व्यक्तींना म्हणले, प्रौढ व्यक्तींना रोजगार मिळते. हे महत्वाचं. हे लक्षात ठेवा बरं का. आणि हे वाटलेच तर समजत नसतील तर तिथं ते ऍड करून घ्या हे तिथं. ओके. जिथं स्कीम मध्ये वर्षातून 100 दिवस ग्रामीण अकुशल कुटुंबातील इथपर्यंत बरोबर आहे. एका प्रौढ व्यक्तीस आहे का रे? नाही. जेवढे प्रौढ व्यक्ती आहेत त्या कुटुंबामध्ये सगळ्यांना असते. मग फक्त इथं काय अकुशल कुटुंबास रोजगार मिळते. पण कुटुंबास म्हणजे याचा अर्थ कुटुंबामधले मग ते काय प्रौढ नसणारे बारक्या लेकरांना आहेत का? नाही ना. मग इथं स्पष्ट उल्लेख केला ना, कुटुंबातील प्रौढ व्यक्तींनाच रोजगार मिळते. बरोबर आहे. इथं काय दिलंय बघा, दिवस ग्रामीण अकुशल व्यक्तीच रोजगार नाही रे बाबा. अकुशल कुटुंबातील पाहिजे, व्यक्तींना पाहिजे, प्रौढ व्यक्तींना रोजगार मिळते. ओके. सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार आश्वासित योजना आश्वासित रोजगार योजना या दोन योजनेच्या एकत्रीकरण, आता कंबाईन गट ब क 2003 ला एकत्रीकरण जी स्कीम होती ती खरे म्हणजे याचा अर्थ कंबाईन गट ब गट क पूर्व परीक्षा जी झाली 30 एप्रिलला त्या प्रश्न आलेला आहे. मग काय जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि आश्वासित रोजगार योजना याच्या दोन योजनेच्या एकत्रीकरण कोणती सुरू झाली रे?
कोणती झाली? संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. आपला दिलंय पण सप्टेंबर 1 मध्ये कोणती सुरू झाली? कोणती? संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 25 सप्टेंबर 2001 ला सुरू झालेली आहे. पुन्हा त्याच्यावरच प्रश्न आहे. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना बघा, वनसेवा मुख्य एप्रिल 2023 ला विचारलाय. जर तुम्हाला इथं आलं असलं ना, तुम्ही तिथं त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे होतं. जनरली काय त्या वर्षामध्ये कसे प्रश्न आलेले आहेत त्याच्यावर. आता राज्यसेवेला प्रश्न आले 1 डिसेंबरला, लगेच समोरचा प्रश्न बघून ठेवायला पाहिजे आपण. ओके, कधी? सप्टेंबर 2001. किती? 25 सप्टेंबर 25. योजनेची सुरुवात जास्त विचारतात बघा, लक्षात ठेवा. आणि कशासाठी आहे? मनरेगा पण किती जास्तीत जास्त काय विचारलं रे? म्हणजे त्याच्यात हमी कशासाठी आहे, म्हणजे उद्देश काय नेमकं, की 100 दिवसाचा जे रोजगार आहे त्याबद्दल जास्त आहेत. आणि काय सुरू कधी झाली, कायदा कधीचा आहे, याच्यावरच जास्त प्रश्न आहेत. बघा ना तुम्ही काढून. ओके, मग काय 25 सप्टेंबर 2001 ला भारतातील गरीब लोकांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी संपूर्ण ग्रामीण, पुन्हा पण आला विचार, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. या योजनेचं खालीलपैकी कोणतं उद्दिष्ट होतं? बघा आता, कामाच्या बदल्यात धान्य पुरवणं, ग्रामीण भागातील अन्न सुरक्षा सुधारण्यासाठी वेतन रोजगार. तुम्हाला लिहून दिले, ग्रामीण भागातील अन्न सुरक्षा सुधारण्यासाठी वेतन रोजगार देणं. हे लिहून दिले की नाही तुम्हाला? बघा, अन्न सुरक्षा सुधारण्यासाठी वेतन रोजगार देणं यासाठी होती की नाही हे उद्दिष्ट. रोजगाराचा हक्क हा मूलभूत हक्क बनवणं, हे काय कामाचं आहे का रे? भूमिहीन मजुरांना, भूमिहीन काय RLEGP यासाठी आहे. ओके, हे होतं का? तुम्हाला विचारलं कोणाचं? संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. कामाच्या बदल्यात धान्य पुरवणं, धान्य पुरवणं आहे का रे? असं कामाच्या बदल्यात धान्य पुरवणं आहे का असं? ते कोण? नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम आहे. म्हणजे कोणतं येईल मग? 2 नंबर. एसओ मेन्स ऑक्टोबर 2022 बघा, ग्रामीण भूमिहीन रोजगार RLEGP आपला माहित आहे बघा, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम NREP. आणि RLEGP हे कधीचे आहे? 1983 चे आहे. हे कधीचे आहे? 1980 चे आहे. या दोघांच्या एकत्रीकरणातून काय निर्माण झाली? JRY. कधी झाली? 1989 ला. याचं कार्य 1999 ला काय झालं? याचं 1999 ला JGSY. ओके, आणि आश्वासित रोजगार योजना कधीची आहे? 1993 ची आहे. आणि या दोघांच्या एकत्रीकरणातून काय निर्माण झाली? या दोघांच्या एकत्रीकरणातून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. ओके, आणि नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम हे कधीचा आहे? 2004 चा आहे. आणि 2001 चं काय? हे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. या दोघांच्या एकत्रीकरणातून पुन्हा कोणती निर्माण झाली? नरेगा. आपला काय विचारलंय मग? RLGP कधी झाली विचारलंय. काय? ग्रामीण भूमिहीन रोजगार कार्यक्रम कधी सुरू झाले? जास्त तेच विचारतात रे. कधीची आहे? 83 ची. दिले काय तर कुठं? बघा, हे नाही, हे नाही, हे नाही. मग कोणतं येईल? 1983. 15 ऑगस्ट 1983. लक्षात ठेवा. ओके, भूमिहीनांना काय? रोजगार पुरवणे यासाठी. खालील विधाने विचारात घ्या, म्हणजे पुढे दिलेल्या विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे असं विचारलंय. बघू आपण. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, पुन्हा संपूर्ण ग्रामीण रोजगार. मी सांगितलं तिथं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट म्हणलंय. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना महत्वाची आहे. 25 सप्टेंबर 2001 मध्ये सुरू झाली. बरोबर आहे. ऑक्टोबर 2022 ला. म्हणजे इथून जर कंटिन्यू 22 पासून विचारत असलं तर आपण 23 मध्ये त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे होता. अरे 21,000 प्रश्नसंच का बघावं आपण? मी का घेतो रे एवढं? मी येडा आहे का? म्हणजे सराव पेपर लई घेतले असते तुम्हाला. पण का रे, जे आयोगाचा ट्रेंड आहे त्यावर जर गेलं तर जास्त प्रश्न बरोबर येतात, सुटतात. म्हणून उगच आपली विद्यार्थी जे आहेत, मी स्वतः म्हणजे आपले विद्यार्थी या झाला ते झाला म्हणत नाही. मॅक्सिमम विद्यार्थी लागण्याचं प्रमाण आपलं आहे. का? त्याचं कारणच हे आहे. आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फेब्रुवारी 2006 मध्ये सुरू करण्यात आली. बरोबर आहे. 2 फेब्रुवारी 2006 रोजी. नेहरू रोजगार योजना ऑक्टोबर 1989 मध्ये ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी. आता ग्रामीणसाठी आहे का रे नेहरू रोजगार योजना? शहरी रोजगारांसाठी, शहरी गरिबांसाठी आहे. ओके, शहरी गरिबांसाठी आहे ना रे नेहरू रोजगार योजना. नेहरू रोजगार योजना इथे येईल का? मग नाही. जवाहर रोजगार योजना येईल इथं. ओके, चुकीचं आहे. कुणासाठी आहे? शहरीसाठी आहे. लक्षात ठेवा, शहरीसाठी येणार आहे शहरीमध्ये. ओके, मग काय? कोणतं चुकीचं आहे? क चुकीचा आहे. क चुकीचा हे येणार नाही. ओके, काय मग? अ आणि ब कन्फर्म बरोबर आहेत. हा, सो इथं चुकून प्रश्न आलाय हा. ठीक आहे. सुवर्ण जयंती रोजगार योजना याची अंमलबजावणी डॅडॅश मार्फत होते. कोणामार्फत रे? विदेशी बँकाचा. काय संबंध रे परदेशी बँकांचा? ड येणारच नाही. ओके, मग काय रे? व्यापारी बँका येतात, सहकारी बँका येतात, आणि प्रादेशिक ग्रामीण बँका RRBs तर येणारच आहेत. म्हणजे याचा अर्थ काय? लिहून दिले तुम्हाला बघा, त्या स्कीम मध्ये तुम्हाला लक्षात येईल त्यावेळेस. काय रे? सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना याची अंमलबजावणी कोणाच्या मार्फत? म्हणजे सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना कायसाठी आहे रे?
की एखादी मालमत्ता त्या लोकांना अशी उपलब्ध करून देणं 3 वर्षात, जे बीपीएल आहे टू एपीएल करणं. समजा एखादं बीपीएल आहे, याला बीपीएल टू एपीएल जर करायचं असेल 3 वर्षात याला अशी असेट देणं. मग 3 वर्षात असेट कोणाकडून देणं? या लोकांकडून, ह्या बँकांकडून. मग त्याला ते एपीएल बनवणं, अबव्ह पॉवर्टी लाईन. म्हणजे पॉवर्टी लाईनच्या वर आणणं त्यांना. ओके, यासाठी मग यांच्याकडून मदत केली जाते. ओके, मग काय येईल मग? अबक्कच ना, बरोबर, ठीक आहे. चला, भारतात खालीलपैकी कोणती योजना गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली नाही म्हणते? बरं, रोजगार हमी योजना गरिबीसाठी आहे. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना हे देखील गरीब लोकांसाठीच आहे. इथं काय विचारलंय का? ग्रामीण म्हणलंय का? नाही. भारतात खालीलपैकी कोणती? भारतात म्हणलंय. भारतात म्हणजे भारत काय फक्त ग्रामीणसाठी आहे का हो? शहरी आणि वाचताना गडबड केलात, कार्यक्रम बिघडतो. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. जेव्हा हा रोजगार, हे रोजगार म्हणलं ना, बघा कुठेही रोजगार रोजगार हा शब्द आला ना, तर समजायचं का रे, हे रोजगार म्हणलं काय? गरिबी कमी करण्यासाठी असते. बरोबर ना? रोजगार म्हणजे कोणासाठी रोजगार देते? शासन रोजगार कुणाला देते? गरीब लोकांना. अंबानी को हम रोजगार देंगे, होईल का हो असं? हा, आतापर्यंतचा कोणता प्रोग्राम आहे की जो काय रे इन्कम टॅक्स भरतो याच्यासाठी आहे? बरोबर नाही. म्हणजे गरीब लोकांसाठी रोजगार प्रोव्हाइड केला जातो. म्हणून काय रे, गरिबी कमी करण्यासाठी, म्हणजे दारिद्र्य निर्मूलनासाठीच कार्यक्रम आहेत हे सगळे जवळपास. मग सांस्कृतिक विकास कार्यक्रम यामध्ये येतो का रे? निश्चित येत नाही. चालेल का? नावातच नाही. बरोबर. ठीक आहे, चला. कधी विचारलं रे हे? 22 मध्ये. तुम्हाला इझिली विचारतात रे, काही तुम्हाला एवढं लॉजिक लावायची गरज नसते, तरी नापास होतात पोरं. मला हेच कळत नाही. का? तर आपलं लॉजिक डेव्हलप नाही. आपण अभ्यास खूप करतो, वाचतो खूप, पण प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनकडे लक्ष आपण प्रॉपरली देत नाही. म्हणून आपले प्रश्न चुकतात. आता बघा मी कसं सोडवतो बघा. कोणताही प्रश्न मी असं नाही म्हणत की आत्ताच सोडवतोय. मी कुठलाही प्रश्न द्या तुम्ही, येणारा प्रश्न पण याच स्वरूपामध्ये येईल. मी जेवढा डेटा इथं दिलेला आहे ना, तुम्ही 1 डिसेंबरला पेपर आला, त्यामध्ये या स्कीममध्ये जे होतंय, मनरेगा अंतर्गत प्रश्न आला, मी दिलेल्यापैकी माहिती नाही आले तर मला विचारायचं. म्हणजे भविष्यात पण. तर तुम्ही सांगितलं आलं नाही बरं का. आता 100 पैकी 100 म्हणाल की सांगितलं होतं तुम्ही 100 100 तुमचे आलेच नाहीत. तसं कोणाचे पण माझे पण येत नाहीत. पास होण्या इतपत सगळे प्रश्न माझे येतील. 60% प्रश्न येतील, अजून काय पाहिजे? किती रे? 60% क्वेश्चन्स. जीएसचे 60 म्हणत नाही मी, 65% प्रश्न मी शिकवल्यापैकी येतील याची शाश्वती मी देतो. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा डॅश मध्ये अधिनियमित झालाय. कधी रे? म्हणजे कधीचा कायदा आहे सांगा? सप्टेंबर. कितीचा सप्टेंबर? 7. बघा, नरेगा बद्दल म्हणलात तर कधी काय काय लक्षात ठेवायचं बघा. नरेगा म्हणलात काय रे बाबा? हे कोणत्या 2 योजनेच्या एकत्रीकरणातून निर्माण झाली? पटकन. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि काय रे नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम. हे कधीचे आहे? 2004 चे आहे. हे कधीचं आहे? 2001 चा आहे, सप्टेंबर 2001. या दोघांच्या एकत्रीकरणातून काय रे, हे एकत्रीकरणातून नरेगा सुरुवात झाली. पण हिचा कायदा कधीचा आहे? कायदा आहे 7 सप्टेंबर 2000 कितीचा रे? 5 चा. आणि योजना सुरुवात कधी झाली, म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी कधी झाली? सुरुवात सांगा? 2 फेब्रुवारी 2006 रोजी. हा कायदा 200 जिल्हे करे, हा जे काय 200 जिल्ह्यामध्ये, अतिमागास 200 जिल्ह्यामध्ये हा सुरू झालाय. संपूर्ण भारतामध्ये 2 फेब्रुवारी 2006 ला नाही. आणि संपूर्ण भारतभर जर म्हणलात तर मात्र काय रे, कधी? 2008 ला संपूर्ण भारतभर लागू झाला. आणि तुमच्या माहितीच तो, म्हणजे हे कायदा म्हणण्यापेक्षा ही योजना. आणि नरेगाचं मनरेगा हे नाव जे देण्यात आलं, जे नाव ऍड झालं महात्मा गांधी यांचं, ती 2009 मध्ये, 2 ऑक्टोबर 2009. इथपर्यंत तुम्हाला लक्षात पाहिजे तारखा. ओके. आणि मनरेगामध्ये काय आहे किंवा नरेगामध्ये काय आहे? ग्रामीण कुटुंबामधील अकुशल कसं पाहिजे? अकुशल, कुशल नाही, स्किलफुल असेल तर काय करावं ते काम? रोडचे कामं करावं लागतात, विहिरीचे कामं करावं लागतात. विहिरीमध्ये धोंडे टाक, धोंडे काढ, माती भर, माती काढ. करचूल का बाबा तू? नाही करणार. मी सुशिक्षित आहे, मी तसे कामं करणार नाही. बेरोजगार आणि रोजगार यामध्ये फरक काय? बेरोजगारला रोजगार मिळवून देण्यासाठी हे कार्यक्रम आहेत. बेरोजगार कोणाला म्हणायचं? ज्याला कार्य काम करण्याची इच्छा आहे, प्रचलित दरावर काम करण्याची इच्छा आहे, आणि काय रे, प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा असली पाहिजे. आणि काय पाहिजे अजून? त्या काम करण्यासाठी तुमचं शारीरिकदृष्ट्या तुम्ही सक्षम पाहिजे. आणि हे सगळं असताना काम मिळत नसेल तर बेरोजगार. मग ही बेरोजगारी कमी करण्यासाठी हेच कार्यक्रम आहेत.
आता मला काय सांगायचं आहे, या नरेगा अंतर्गत का रे ग्रामीण कुटुंबातील का रे अकुशल अंगमेहनतीचं का रे काम करू इच्छिणाऱ्या कुटुंबातील प्रौढ व्यक्तींना 100 दिवसाचा रोजगार पुरवला होता. किती? कुणाला? ग्रामीण कुटुंबातील प्रौढ व्यक्तींना म्हणतोय, सर्व व्यक्तींना नाही, प्रौढ व्यक्तींना, त्या ग्रामीण कुटुंबातील प्रौढ व्यक्तींना 100 दिवसाचा रोजगार पुरवला जातो. ओके. आणि या मनरेगा अंतर्गत मजुरीचा दर जो आहे तो काय रे किमान रोजगार कायदा 1948 अंतर्गत रोजगार ठरवला जातो, माहित पाहिजे. आणि कोणत्या याच्यावर रोजगारावर भर दिला जातो? ग्रामीण रोजगारावर भर दिला जातो या योजनेअंतर्गत. आणि कोणाचा आदर्श घेऊन निर्माण केलं रे? माझा म्हणजे महाराष्ट्राचा. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचा आदर्श घेऊन नरेगा सुरू झालेली आहे. आणि नरेगाचं मूळ कुठं आहे? NREP, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, जे 1980 चा आहे, 2 ऑक्टोबर 1980 पासूनचं मूळ आहे. कारण NREP, RLGP याच्या एकत्रीकरणातून JRY सुरुवात झाली. JRY ची पुनर्रचना होऊन करे JGSY निर्माण झालं. आणि त्याच्यानंतर आश्वासित रोजगार योजना 1993 कधी झाली? 1993 ची. आणि मग JGSY आणि आश्वासित रोजगार योजनेच्या दोन्हीच्या एकत्रीकरणातून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर नॅशनल फूड प्रोग्राम कधी झाली? संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 25 सप्टेंबर 2001 ला. नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम 14 नोव्हेंबर 2004 रोजी सुरू झाली. आणि या संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि कुठली नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम यांच्या दोघांच्या एकत्रीकरणातून हे नरेगा सुरू झालं. आपल्याला हे सगळं माहित पाहिजे. मला हे माहित नाही, ते कसं जमल? मग या योजनेअंतर्गत जॉब कार्ड दिला जातो. आणि तुम्ही जॉब कार्ड, तुम्हाला जर नोकरी पाहिजे असेल, त्यात रोजगार पाहिजे असेल, तर तुम्हाला नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यापासून 15 दिवसाच्या आत 5 किलोमीटरच्या आत तुम्हाला रोजगार दिला जातो. आणि 15 दिवसाच्या आत रोजगार नाही दिला तर तुम्हाला बेरोजगारी भत्ता मिळतो. आणि 5 किलोमीटरच्या आत तुम्हाला रोजगार नाही देऊ शकले, 5 किलोमीटरच्या बाहेर रोजगार दिलं तर 10% अधिक रोजगार दिला जातो. हे माहित पाहिजे. ओके. कधीच रे कुठं केलंय आपलं काम? 7 सप्टेंबर 2005. नेक्स्ट. इथं तर डोकंच लावायचं ना. मॅच द पेअर म्हणलं ना, इथली कोणतीही स्कीम तुम्ही भविष्यात कधीही विसरणार नाहीत. स्थापना काय रे? सगळ्यात उच्च गोष्ट काय आहे आपल्या MPSC मध्ये? कुठली स्कीम म्हणलं की तिची स्थापना आणि ती कशासाठी आहे याच्यावर 90% प्रश्न आहेत आजपर्यंत. किती टक्के? 90%. आम्हाला स्थापनाच माहित नसते. नाही बरं का, मला ते आकडेवारी पाठवत नाही, जमतच नाही सर मला. मी आकडेवारी कधीच करत नाही. करत नाहीच, घरीच आहे. कशाला MPSC मराय करतो का मग? ते सर मला ते आता विचारली बघा, ते तेलबियाची काहीतरी स्कीम ऑगस्ट 21 आहे वाटते. बाहेर कळालं मला. तुला बाहेरून कळून काय फायदा? टोंगा देईन तुला. खरं बरं का, माझ्या समोर असलं मारलं असतं पोरानं, मी खरं सांगतो. आपलं एखादी स्कीम नाही आलं तर चालते, पण सगळे 5च्या 5 स्कीम चुकून येते. हा सर लय वाचलं होतं बरं का, काही नाही आलं. अरे तुला किती सोप्या सोप्या 4 स्कीम होत्या. मी म्हणतो एखादी स्कीम नाही आली तर चालते, बाकीच्या स्कीम का नाही यावं? 15 पैकी 12 प्रश्न बरोबर आलेच पाहिजे, कितीही हार्ड पेपर असो. मग एवढा घसा कोरडा वर्षभर करतो त्याचा काय फायदा मग? आले पाहिजे. आपण त्या लेवलला अभ्यास केला पाहिजे. प्रिव्हियस इयरचा प्रत्येक प्रश्न मागच्या 12 का रे 14-15 वर्षामधलं कोणतं सोडलंय रे मी? निश्चित सांगा. आणि त्याचाच भोवताल प्रश्न आहेत. मला सांगा ना, वेगळं काय प्रश्न आहे रे बाबा? मी एवढं जर तळमळीनं शिकवत असेल तर त्याचा फायदा निश्चित घ्या मित्रांनो. ओके. बघू आता, चला बघा. आपलं काय माहिती आहे रे? मनरेगा गट निवडक 200 सर्वात जास्त मागास तालुक्यात कधी सुरू झाली? 2 फेब्रुवारी 2006 काय रे? संपूर्ण भारतात म्हणलंय का नाही? मग 2006 कुठं आहे बाबा? इथं आहे. चला, काय पाहिजे रे? बच 3 पाहिजे. बच इथं आहे का? 3 नाही. इथं आहे का? 3 आहे. इथं आहे का? नाही. इथं एकाच जागी आहे, म्हणजे कन्फर्म 2 नंबर उत्तर आहे. मी बाकी बघत बसण्यात वेळ घालणार नाही. मॅच द पेअर याच पद्धतीनं सोडवा. या पद्धतीनं सोडवता येत नसेल, एकही माहिती नसेल आणि सगळे जर पर्याय जोडवत असेल, तुझा पेपर कव्हर होणार नाही. मला मॅथला टाइम उरला नाही. बारीक आवाज करून सांगते. का उरला नाही? तुझं हे पण इलिमिनेशन टेक्निक डेव्हलप करा. इलिमिनेशन टेक्निक म्हणजे काय सर? उगच येते, अभ्यास करत नाही, काय नाही, काय एक प्रश्न जिंदगी सोडवत नाही, येते सर इलिमिनेशन टेक्निक म्हणजे काय? जर तसं एका वाक्यात प्रत्येकाला सांगता येत असेल मला, प्रत्येकाला, तर मग काय रे माझ्याकडे क्लासला वाया कोणी वर्षभर राहिलं नसतं, बरोबर का? इलिमिनेशन टेक्निक ही काय रे आपल्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत शिकण्याची ही प्रक्रिया आहे.
मी अजूनपर्यंत इलिमिनेशन टेक्निक शिकत आहो. मी सांगतोय स्वतः. ठीक आहे रे, ही प्रोसेस आहे. ते अनेक प्रश्न सोडवण्यातून आपल्याकडे लॉजिक डेव्हलप होत जाते स्वतःच. लक्षात यापर्यंत जा. आजीविका उपक्रम सुरू केलाय कधी रे? तर 11चा आहे. आणि राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशन सुरू केलंय कधी? तर ते कधी येईल? 23 सप्टेंबर 2013. आणि जवाहर नेहरू राष्ट्रीय शहरी नूतनीकरण मिशनची सुरुवात जवाहरलाल नेहरूचं कधी रे? 3 डिसेंबर 2005. शहरी मिशन रे, जवाहरलाल नेहरू. इथं पण काय करायचं? मनरेगा काय दिसतंय रे? 2 फेब्रुवारी 2006. बघा, बचं काय पाहिजे? 3. आहे का रे एका जागी? इथंच आहे. बाकी आहे का ठिकाणी? नाही. उत्तर निवडा. हेच विचारलंय, सेम प्रश्न कधी विचारलाय? एसटीआय मेन्स 17. इथे किती विचारलाय? एसटीआय मुख्य 18. ओके, सेम. चला नेक्स्ट. आता कुठं विचारलाय? MES प्री 2017ला. बरं, आता कोणतं माहिती आहे यामधलं? राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा. कायदा कधीचा आहे? सप्टेंबर 2005चा आहे सर. मला कन्फर्म माहिती आहे, त्यावरून जाय बाबा. जे माहित नाही त्यावरून काय उड्या मारू नको. काय पाहिजे? कचं काय पाहिजे रे? 2. सर कचं 2 बऱ्याच ठिकाणी आहे. सुवर्ण जयंती ग्राम सरोवर योजना मला माहिती आहे सर. 1 एप्रिल 1999 ची आहे सर. काय पाहिजे रे? अचं 4. आहे का इथं? आहे का इथं? आहे का? चल, उत्तर निघालं. तुझं माहित आहे ते बघून घे. कचं 2 आहे का? बचं 3 आहे का? जवाहर ग्राम सरोवर योजना कधीची आहे रे? एप्रिल 99 ची आहे. आणि सुवर्ण जयंती शहरी म्हणला तर 97 ची आहे. संपलं. JGSY. ओके. घटनेत नमूद केलेला कामाचा अधिकार म्हणजे कामाचा अधिकार कशामध्ये आहे? कलम 41 महाराष्ट्र तत्व. सर्वप्रथम मिळवून देणारी भारतातील रोजगार उपक्रम. आता तुम्हाला सर्वप्रथम म्हणले कोणती पहिली आहे रोजगाराची योजना? कोणती आहे? तुम्हाला माहिती असणारी कोणती आहे? ही बघा, ही आहे NREP. कधीची आहे NREP? सर NREP आहे कधीची आहे? 1980 ची आहे. अरे याच्याही अगोदर माझं महाराष्ट्र आहे. 1965 ला प्रायोगिक तत्वावर मी महाराष्ट्राची रोजगार हमी योजना सुरू झालेली आहे. तसं नंतर 1972 ला सुरू झाली. आणि आमचा कायदा 77चा आहे. त्याच्या अगोदर नॅशनलचा देखील प्रोग्राम सुरू झालाय. आमचा प्रोग्राम सुरू झालेला आहे. म्हणून काय सांगाल? पहिली म्हणल्यानंतर कामाचा अधिकार, महाराष्ट्राची रोजगार हमी योजना EGS. अभिमान आहे आपला. महाराष्ट्राची रोजगार हमी योजनेबद्दल काय सांगाल रे? ए बाबा जाय की. हा, महाराष्ट्र अरे एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम कधीची आहे रे महाराष्ट्राची? बघा 1965 ला प्रायोगिक तत्वावर कोणते? वि. स. पागे यांच्या कार्य संकल्पनेतून ही सुरू झालेली आहे. आणि ही ऍक्च्युली सुरू झाली का रे? 1972-73च्या अर्थसंकल्पात पहिल्यांदा मांडण्यात आली. म्हणजे 1972 ला सुरू झाली. ओके. आणि ह्या योजनेचा कायदा जो आहे महाराष्ट्राने कधी केला? 1977चा कायदा आहे. आणि त्या कायद्याची अंमलबजावणी म्हणलात तर 25 जानेवारी 1979 ला अंमलबजावणी झालेली आहे. इथपर्यंत हे आकडे माहिती पाहिजे. आणि हे माहित नसेल तर आम्ही काय करतो हे आम्हालाच प्रश्न पडते. हे आकडे मला माहित पाहिजे. भविष्यात कधी विचारलं? झोपीत विचारलंय बाळा सांग रे. सर काही विचारा, मी आप्पा हातनुरेचा स्टुडंट आहे. मला काही विचारा, मला तोंड पाठ आहे सर. मनरेगा विचारा, नरेगा विचारा, कुठलीही स्कीम विचारा, मी तुम्हाला ताबडतोब उत्तर देईल. संपूर्ण ग्रामीण योजना कधीची आहे रे? सर 25 सप्टेंबर 2001 ची आहे सर. कशासाठी आहे रे? तुम्हाला फटकन सांगता आलं. कळलं का? खालील एक पर्याय महाराष्ट्र राज्याच्या मनरेगा योजनेसंबंधित वर्ष 15-16 साठीचा अनुक्रमे 1 दिवसाचा रोजगार निर्मिती खर्च आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार दर्शवते. आता हे कोणाला येणार नाही. कंबाईन गट व पूर्व 2018 असे जर आकडेवारी विचारले तर कोणाला येणार नाही. आणि याचं उत्तर काय? 242 खर्च येतो आणि 60 दिवस सरासरी दिले जातात 100 दिवसापैकी. ओके, नॉर्मल लक्षात ठेवा. ठीक आहे, याची गरज नाही. याचा प्रिव्हियस इयरला पुन्हा प्रश्न विचारते, याची शाश्वती नाही. ओके, नेक्स्ट. नरेगा एखादा विचारतात तसं. नरेगा या रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे? बरं, कोणतं विचारलंय? मनरेगा. ओके. या कार्यक्रमात स्त्रियांसाठी आरक्षण नाही. हाय की रे? 33% आरक्षण आहे स्त्रियांना या कार्यक्रमात, बरोबर ना? या कार्यक्रमांतर्गत पूर्ण वर्षभर रोजगार पुरवण्याची बांधिलकी आहे. कशाचा काय संबंध आहे? किती दिवस आहे? एका वर्षात 100 दिवस. पूर्ण वर्षभर आहे का? नाही. एक आर्थिक वर्षात 100 दिवस. वर्षभर नाही. मला 362 दिवस आहे. हे मला द्या आजच. येईन बघ तुला. 100 दिवस दिले, अजून 3 आठ करतो काय इकडे येऊन? किती दिवस आहे? 100 डेज. ते पण कुटुंबाला. ते पण कुटुंबातल्या प्रौढ व्यक्तींना. कुटुंबाला म्हणजे म्हणशील माझ्या घरी काय 5 वर्षाचं पोरग आहे त्याला लावतो, तसं नाही. प्रौढ व्यक्तींना कुटुंबातील.
मनरेगा ग्रामीण रोजगारावर भर देते, हे बरोबर आहे 100%. मनरेगा ग्रामीण व शहरी दोन्ही रोजगारावर भर देते, चुकीचं आहे. कशावर देते? ग्रामीण रोजगारावर भर देते, हे बरोबर आहे. कोणतं बरोबर आहे बघ सत्य? फक्त 3 नंबर. महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेची दीर्घकालीन सत्यता काही अंशी या कारणामुळे होती. या योजनेत संसाधनातील निम्मा हिस्सा शहरी लोकसंख्येकडून पुरवला जात होता, बरोबर आहे. खरे खरे निम्मा म्हणजे 50% जे काय पैसा आहे या महाराष्ट्र रोजगार हमी योजनेला म्हणजे व्यवसाय कर आपण आकारलं होतं. ते व्यवसाय कर कुठून मिळायचं हो? 1975ला आपण काय केलं, की व्यवसाय कर आकारायला सुरुवात केलं. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सरकारनं व्यवसाय कर आकारायला सुरुवात केली. म्हणजे ते व्यवसाय करातून मिळणारा पैसा जनरली कुठून मिळायचा? शहरी भागातून 50% आपला बेनिफिट या योजनेचं भागवण्याचं इथून मिळत होतं. त्यानंतर बघा सार्वजनिक रोजगार हमी योजनेचा म्हणून महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचं मूळ 65 साली प्रायोगिक तत्वावर, बरोबर आहे. 65 ला प्रायोगिक तत्वावर विसपाक यांनी सुरू केलेली आहे. 90 मध्ये रोजगार हमी योजना फलोत्पादन विकासाशी जोडली गेली, बरोबर आहे. म्हणजे काय रे? तिन्ही बरोबर आहेत. काय? तिन्ही म्हणजे वर उल्लेखलेली तिन्ही विधानं बरोबर आहेत. नरेगाच्या बाबतीत खालीलपैकी कोणतं विधान खरं नाही? बरं बघू, खरं नाही कोणतं बघू. या योजनेच्या लाभार्थीपैकी कमीत कमी 33% लाभार्थी महिला असणं आवश्यक आहे, बरोबर आहे. वेतनाचं वाटप हे केवळ बँक आणि पोस्ट ऑफिस खात्यातून व्हायला हवं, हेही बरोबर आहे. हे ग्रामीण कुटुंबातील सर्व प्रौढांना, सर्व कशाला रे बाबा ग्रामीण कुटुंबातील सर्व प्रौढांना कमीत कमी 100 दिवसाचा वेतन पुरस्कार पुरवला तर चुकीचं नाही. ग्रामीण प्रौढांना ग्रामीण कुटुंबातील प्रौढांना म्हणजे ते सर्व प्रौढांना दिला ते का? नाही, हे चुकीचं आहे. सर्व दिले की कमीत कमी 100 दिवसाचं वेतन पुरवलं, चुकीचं आहे. ही योजना श्रमप्रधान काम पुरवते, बरोबर आहे. ते काम कसं असते? श्रमप्रधान असते. म्हणजे काय? अंगमेहनतीच सांगितलं. श्रमप्रधान म्हणजे तेच होते, अंगमेहनतीचं. ओके, अकुशल काम. बरोबर कोणतं विचारलंय बघा, हे पहिलं बघायचं, सिली मिस्टेक करायची नाही बाळांनो. महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजना 1972-73 मध्ये सुरू केली, म्हणजे 72-73च्या अर्थसंकल्पामध्ये, म्हणजे 1972 ला सुरू झाली. या योजनेत 77-78 ते 87-88 मी पण हे पण दिले तुम्हाला, बरोबर ना. त्या योजनेच्या फलनिश्चित म्हणजे ज्याला म्हणतो आपण मूल्यमापनाअंतर्गत त्यांनी 10 वर्षाच्या मूल्यमापनात सांगण्यात आलं की बाबा किती आम्ही जवळजवळ 60% वरून 36.7% पर्यंत कमी करण्यात आम्ही सहभाग आहे आमचा. काय दारिद्र्य कमी केले आम्ही तेवढं. बरोबर आहे. रोजगार हमी योजनेचा सर्वात जास्त फायदा फक्त पुरुषांना, फक्त पुरुष फक्त स्त्री असं काही नाही. दोघांना समान वेतन दिलं जाते, बरोबर ना. म्हणून इथं काय फक्त पुरुषांना फायदा झाला असं नाही. काय रे बरोबर कोणतं आहे मग? अ आणि ब बरोबर आहे. क चुकीचंच आहे. क चुकीचं आहे तर हे येणार नाही, हे येणार नाही, हे येणार नाही. याला एलिमिनेशन टेक्निक म्हणू शकतो. बरोबर विचारले म्हणजे अ आणि ब बरोबर आहे. ग्रामीण भागातील बेकारी कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 1973 खाली कोणती योजना सर्वप्रथम राबवली होती? मग आता काय म्हणले रे महाराष्ट्र शासनाने 1973 म्हणले, 72-73 मध्ये कोणती योजना हो रे? रोजगार हमी योजना 72-73 ची. कधी 72 देतात, कधी 73 देतात. समजून घ्या त्याला आयोगाला. बरोबर ना. एका आर्थिक वर्षामध्ये मनरेगा या योजनेअंतर्गत येणाऱ्या कुटुंबाला किमान 1.5 दिवस रोजगार पुरवण्याची हमी देण्यात आलेली आहे. किती रे? 100 डेज. बीपीएल क्वेश्चन. आता कोणाच्या आप्पा हातनूरच्या विद्यार्थ्यांसाठी हे क्वेश्चन काय झाले? बीपीएल क्वेश्चन. तर लयच मोठेपणा करून घेता तुम्ही. शिकवतो ना पण तसं का असं म्हणतो तू? बरोबर ना रे. म्हणजे वाटलं पाहिजे की आपले हळूहळू क्वेश्चन काय वाटले पाहिजे की अरे हे बीपीएल क्वेश्चन आहेत आपल्यासाठी, म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन क्वेश्चन आहेत, एकदम सोपे आहेत. विचारलं तुला गाईला पाय किती? सर काय काय प्रश्न विचारलात? रोजच बघतो मी असं. एवढ्या वेळेस आपलं ते नजर असली पाहिजे त्याच्यावर आणि इतकं इझिली वाटलं पाहिजे एवढा सोपा प्रश्न विचारलाय, इतक्या वेळेस आपली नजर त्यावर फिरली पाहिजे. ओके. कारण का तर मनरेगावर जास्त प्रश्न विचारतात, निश्चित खरं आहे. भारतीय राज्यघटनेनुसार कामाचा अधिकार म्हणले कोणती योजना आहे तरी सगळ्यात पहिली खाली कोणत्या योजनेत पहिल्यांदा म्हणले आणि पहिल्यांदा काम म्हणले काय रे? रोजगार हमी योजना महाराष्ट्राची. बाकी काही डोकं लावायचंच नाही. रोजगार हमी योजना कधी कामाचा अधिकार म्हणजे कलम 41 अंतर्गत. ओके, मार्गदर्शक तत्व आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हा आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिलाच अभूतपूर्व प्रमाणातील वेतनधारी रोजगार कायदा आहे. त्याचं मुख्य यश काय? सगळंच आहे बघा. रोजगारात संधीत वाढ करणं, वेतन मिळकत वाढण्यास मदत करणं, वित्तीय समावेशन आहे, महिला सक्षमीकरण आहे. अजून काय याच्यामध्ये ऍड करू शकता रे? पंचायत सक्षमीकरण आहे. अशा बऱ्याच गोष्टींमध्ये काय बळकटीकरण या योजना आणि राहणीमानात वाढ झालेली आहे, सुधारणा झालेली आहे, अशा अनेक बाबी यामध्ये इन्क्लूड करू शकता. म्हणजे वरील सर्व बरोबर आहे. ग्रामीण व शहरी भागातील, आता हे चुकीचं आहे बरं का खरं तर, ग्रामीण भागासाठीच आहे. ग्रामीण भागातील गरीब व निम्न उत्पन्नातील कुटुंबाचा किमान एका व्यक्तीला वर्षभरात किमान 100 दिवस म्हणलं कोण येईल रे? रोजगार हमी कायदा आपला 5चा येईल. 100 दिवस इथं महाराष्ट्राच नव्हतं 100 दिवस. काय
नव्हतं. आपण काय ते तसं मी नाही बाबा, मी नव्हतं म्हणणार. बरोबर ना? तुम्ही शिकताना तुम्हाला वाटलं पाहिजे, म्हणजे लेक्चर बघताना असं वाटलं पाहिजे, अरे, की जोश वाटला पाहिजे, कॉन्फिडन्स वाटला पाहिजे, फुल वाटलं पाहिजे, अरे, अब पूरा फाड़ दिया रे अप्पा सर ने, कुछ भी पूछो हमें, कुछ भी आएगा. आणि तसं म्हणलंही पाहिजे बाहेर गेले की. काही विचार रे, नरेगा-बिरेगा, का 15 वर्षाचे प्रश्न सगळे सरांनी घेतलेले आहेत. आणि काही विचारा मला 1 डिसेंबरला येऊ दे किंवा काय भविष्यात कधीही प्रश्न येऊ दे. काय 9 नोव्हेंबरच्या परीक्षेला येऊ दे, 30 नोव्हेंबरच्या परीक्षेमध्ये येऊ दे, कुठेही येऊ दे, मी तयार आहे. म्हणजे 25च्या परीक्षेत म्हणतोय. ओके. मी सगळ्या परीक्षेसाठी तयार आहे. ओके. बघा, शहरी बघा काय रे दिवसासाठी रोजगार कुठला येईल? रोजगार हमी कायदा 2005चा. रोजगार पुरवणारी खालीलपैकी कोणती योजना विशेषतः दुष्काळग्रस्त भागासाठी सुरू केली होती? कोणती आहे रे? रोजगार हमी योजना. रोजगार हमी योजना. मनरेगा योजना सप्टेंबर 2005 मध्ये अधिसूचित करण्यात आली, म्हणजे कायदा करण्यात आला. बरोबर आहे. मनरेगा योजनेची अंमलबजावणी करणारी ग्रामपंचायत ही महत्त्वपूर्ण संस्था आहे. बरोबर आहे. मनरेगाच्या लाभार्थ्यांना दिली जाणारे देयक फक्त रोख नाही रे बाबा. काय रे, बँक खात्यात किंवा पोस्ट खात्यात दिली जातात. फक्त रोख कशी? काय येईल मग? तो चुकीचा आहे. तर हे येणार नाही, हे येणार नाही, काय येईल रे? आणि ब बरोबर येईल. बरोबर विचारले. ओके. फक्त ब कसं येईल? कारण अ बरोबर आहे ना. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2006 मध्ये सुरू झाली. बरोबर आहे. 2 फेब्रुवारी 2006. हे माहित पाहिजे बरं का आपल्याला, लय डोक्यात पाहिजे. या योजनेत ग्रामीण युवकांना स्वयंरोजगार कुठंतरी सांगितलं का स्वयंरोजगार प्रशिक्षण देते म्हणून? स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण आमच्याकडे नाही, डायरेक्ट रोजगार देतो आम्ही. स्वयंरोजगार प्रोग्राम या योजनेअंतर्गत नाही. स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण या कार्यक्रमात आहे का रे? बाबा नाही ना. कुठं तर सांगितलंय का मी? मग काही फक्त अ बरोबर. 1980च्या, आता 1980ची म्हणजे हे आहे NREP 2 ऑक्टोबर, का रे 2 ऑक्टोबर 1980ची नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम. नावातच आहे. नॅशनल म्हणजे राष्ट्रीय, रुरल म्हणजे ग्रामीण, एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार प्रोग्राम. स्वयंरोजगार युवकांना म्हणलंय का? दिले का काही? नाही. ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी दिले काय? प्रशिक्षण असं का नावात आहे का? काही नाही. ग्रामीण भागातील गरीब लोकांना, सगळे गरीबासाठी असतात. हे गरीब एक्स्ट्रा आलं तरी काही डोकं लावायचं नाही. रोजगाराच्या संधी पुरवणं. ग्रामीण आहे, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार प्रोग्राम पुरवणं. सुशिक्षित बेरोजगारांना तांत्रिक मदत, हे काही बी नाही असलं आमच्याकडं. काही मग हे तुम्ही त्याच्यानुसार जात जा, जी सोपं जाईल तुम्हाला. आणि ती योजना कायसाठी ते कळलं पाहिजे. 80ची काय? NREPच आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा कायसाठी? अरे, प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील अकुशल प्रौढ व्यक्तींना म्हणलंय किमान 100 दिवस काम उपलब्ध करून देण्याची हमी देते. बरोबर आहे. पहिलाच बरोबर आहे. आता बाकी बघत बसायची गरज आहे का? तर बाकी बघत बसायचं तर बघत बसा. म्हणजे गरज नाही तेव्हा बघत बसला तर काही गरज नाही. बघा, ग्रामीण भागातील प्रत्येक प्रौढला देतात का? नाही. शहरीचा काही संबंध नाही. ठीक आहे. काय येईल मग? फक्त पहिला बरोबर. खालीलपैकी कोणती योजना रोजगार निर्मितीशी संबंधित नाही? RLGP. आता बघा, एम्प्लॉयमेंट आहे का इथं? एम्प्लॉयमेंट आहे. ठीक आहे. एम्प्लॉयमेंट आहे का? हो आहे. नॅशनल रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम हा देखील काय? रुरलचा आहे. डेव्हलपमेंट प्रोग्राम हा देखील काय रे? याच्यामध्ये रोजगार आहे. बरोबर. IRDP इंटर रुरल डेव्हलपमेंट. ICDS काय रे? 0 ते 6 वयोगटातील लोकांसाठी आहे, म्हणजे बालकांसाठी आहे. बालकांची स्कीम आहे, बालकांसाठी आहे. काय आला बालकाला स्कीम करे रोजगार देतील रे बाबा. मग रोजगारासंबंधित कोणती नाही? ICDS नाही. ICDSच्या जागा पण निघाल्या वाटते आता. फक्त काय पुरुषांना फॉर्म भरायचा अधिकार आहे का? नाही ना. बरोबर. बालकांचा आहे ते कार्यक्रम, म्हणजे स्त्रियांना फॉर्म भरायचा अधिकार आहे, व्यवस्थापिका वगैरे. आश्वासित रोजगार योजना कधीची आहे रे? 93च्या 2 ऑक्टोबर. जनरली 2 ऑक्टोबर असते बघा, लक्षात ठेवा. रोजगाराचं म्हणलं की 1993. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? वि.स. पागेजी. कोण आहेत? वि.स. पागेजी. सोपे होते रे पहिले. 11चे प्रश्न. डॅश रोजी महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा लागू करण्यात आला. कधी रे? 26 जानेवारी, 26 जानेवारी. सॉरी 26 जानेवारी 1979. 26 जानेवारी करा रे. सांगताना गडबड झाली. ठीक आहे. 25च्या जागी 26 करा. 26 जानेवारी 1979. 79. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी कायदा डॅश रोजी अस्तित्वात आला. कधी रे? 2 फेब्रुवारी 2006 रोजी. अस्तित्वात कधी आलाय म्हणलंय. बरोबर.
कधी येईल मग 2 फेब्रुवारी 2006. कायदा कधीचा आहे रे? 7 सप्टेंबर 2005 चा. ओके. अंमलबजावणी 2006 ला. तर बघा इथपर्यंत आपण मनरेगापर्यंत बघितलेला आहे. ओके. बाकीचा भाग जो आहे तर नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. धन्यवाद मित्रांनो.